तर जी ॲड आहे ती तुम्ही पण वाचली असेलच शांततेत, मी पण वाचली आहे शांततेत, वाचली पण, फॉर्म पण भरून पाहिला एक डमी. ओके, आणि त्या डमी फॉर्मवरून काय फिल करायचं आहे काय नाही हे आपण सांगतो आहे एकदा. ठीक आहे, तर खूप सारे तुमचे डाऊट्स आहे ते डाऊट पण आपण घेऊन घेऊ आताच्या आताच, म्हणजे तुमचे डाऊट काही राहिले नाही पाहिजे. आणि एक वाटलं तर तुम्हाला एक लाईव्ह दाखवून पण देईल मी फॉर्मचं कसं आहे, तर कुठे काय इन्फॉर्मेशन्स भरायचे आहे काय नाही. तर यात डिटेल्समध्ये सांगतो आहे, वेळ लागेल थोडासा, 1-1.5 तास लागू शकतो. ठीक आहे, कारण की हे तुम्ही मला मग वेगवेगळं विचारत राहता आणि प्रत्येकाचा प्रश्न आहे. एवढी मोठी ॲड आहे तर काही मिस्टेक नको व्हायला पाहिजे आपल्या. ठीक आहे, आपण सगळं करू आणि इकडे काही मिस्टेक होईल तर असं नाही झालं पाहिजे म्हणून. तर महाराष्ट्र शासन विद्युत आता मला हे ॲड तुमच्यासमोर पण एकदा थोडक्या शॉर्टकटमध्ये वाचावं लागेल, जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते, कारण मी काही ॲड पाठ नाही केलेली आहे, वाचलेली आहे फक्त. ठीक आहे, हां. आणि हे काही थेरी नाही आहे ना, कन्सेप्ट नाही की मला पाठ आहे पण मी तुम्हाला सांगेल. तर काय आहे पहा, तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडळ कार्यालय माहिती आहे आपल्याला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी. व राज्य भार प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी 7 परिमंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालय आहेत. त्या विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वेतन गट 4 मधील, मी पहिले जाहिरात नंबर 9 बद्दल बोलतो आहे. काही आपले जॉबवाले विद्यार्थी आहे, काही जणांकडे एक्सपिरियन्स आहे, तर जॉब नंबर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 8 बद्दल पण बोलणार आहे. पण पहिले आपण 9 बद्दल पाहू आणि मग नंतर 8 आणि मग नंतर एक्झॅक्टली फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल डिस्कस करू. ठीक आहे, तर जे आहे 7 परिमंडळ, त्याच्यातले जे मधील विभागीय सेवा ज्येष्ठातली विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी म्हणजे 3 वर्षाचा कंत्राट आणि त्याच्यानंतर मग परमनंट. तर जी पोस्ट आहे या पदाची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हतापात्र उमेदवारांकडून नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. तर इथे जे आहे आतला सगळ्यात कॉमन प्रश्न जो सगळ्यांना आतुरतेने वाट पाहून राहिले, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की ही ॲड ओव्हरऑल आहे की फक्त झोन वाईज आहे. तर या ॲडला वाचल्यानंतर आणि फॉर्मला भरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे की ही ॲड ओव्हरऑल महाराष्ट्र आहे. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर हे ओव्हरऑल चांगलं आहे की झोन वाईज चांगलं आहे. तर ओव्हरऑल कधीही चांगलं आहे. कसं असते माहिती आहे का, ओव्हरऑलमध्ये चांगलं यासाठी आहे की एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला स्कोर कमी असेल तर तो त्या कुठेतरी अभ्यास आहे त्याचा, फक्त थोडंसं स्कोर कमी आहे, बरोबर, तर तो त्या लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस आहे. पण झोन वाईज जर असेल आणि त्या झोन वाईजमध्ये जर जागा कमी आणि टॉपचे विद्यार्थी आहे तर त्याचा थाक कुठंच नाही लागून राहिला, म्हणजे अभ्यास असूनही तो कटण्याची शक्यता आहे. तर हा एक त्याचा फायदा आहे. तर ही ॲड आपली ओव्हरऑल आहे आणि यांनी इथं दिले पण आहे की एकत्रित करून, बरोबर, इथं दिलेलं आहे हे शब्द रिक्त पदे. आणि मी जे काही सांगतो आहे ते सगळं या ॲडला वाचून सांगतो आहे, माझ्या हिशोबानं माझ्या स्टडीनुसार जे काही आहे. बाकी तुम्ही पण एकदा पाहून घ्या, हेही सांगतो आहे. ठीक आहे, अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षात एकत्रित करून नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने. तर आता यांनी काय, आता झोन वाईज आहे, झोन वाईज दिले आहेत का सर, तर झोन वाईज जागा नाही आहे. जर झोन वाईज जागा असत्या ह्या तर मग आपल्याला एका झोनला एकच फॉर्म भरता आला असता, जसं लास्ट टाईम होतं. लास्ट टाईम झोन वाईज जागा होत्या, तर जसं आपल्याला कोणत्याही झोनला आपण फॉर्म भरू शकत होतो. कुठलाही विद्यार्थी कोणत्याही एका झोनला फॉर्म भरू शकत होता. जर दुसऱ्या झोनला भरला तर मागचा झोन कॅन्सल, समोरचा झोन असा, किंवा मग तुमचे आय कार्ड आले तर तुम्ही ज्या झोनला पेपर द्याल त्या झोनचंच तुम्हाला कट ऑफ आणि तिथंच तुमचं सिलेक्शन. तिथे झोन वाईजचे काही प्रश्नच नाही. जर झोन वाईज असतं तर आपल्याला झोन वाईजच फॉर्म मग झोन निवडावे लागले असते. इथे जे आहे झोन निवडण्याचं ऑप्शन दिलं आहे त्यांनी फॉर्ममध्ये, मी तुम्हाला दाखवून दिलं नंतर. जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा झोन निवडण्याचं ऑप्शन दिलं आहे, पण ते झोन निवडण्याचं ऑप्शन फक्त तुम्हाला पोस्टिंगसाठी आहे. जे पुढे दिलेलं आहे त्यांनी की तुमचा पोस्टिंगचा प्रिफरन्स कोणता आहे, म्हणजे सगळ्यात पहिले पोस्टिंग कुठं हवी आहे. पण मित्रांनो एक गोष्ट अजून सांगतोय तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही झोनचा जो प्रिफरन्स टाकाल ना तो पोस्टिंगच्या हिशोबानं टाकू नका. माझं गाव अमरावती आहे, मग मला माझ्या घरीच जॉब भेटला पाहिजे जेणेकरून माझ्या गुजारा झाला पाहिजे 15,000 आणि काय जे काही 16,000, तो सध्या तरी तुम्ही विचार करू नका. मी ऑल ओव्हर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे हे. ओके, जेवढेही आपले विद्यार्थी आहे, तुम्ही त्या जे जागा दिलेल्या आहे ना त्याचा अभ्यास करा एकदा, की मी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, EWSमध्ये येतो, ओपनमध्ये येतो, OBCमध्ये येतो, वुमन रिझर्वेशन घेऊन राहिलो नाही घेऊन राहिलो आहे, आणि त्या डिपार्टमेंटमध्ये कुठे जागा किती आहेत.
असे काही ते चार्ट तुम्ही पहा, मी पाहिला, त्याचं ॲनालिसिस केलं. एकही जागा नाही कधी कधी ओबीसीच्या सीटला कुठं तर, बरोबर, म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी. मग जिथं जागाच नाही आहे, तुम्ही फक्त त्या सोयीच्या हिशोबानं बस फॉर्म भरायचा आहे म्हणून भरायचा आहे, आणि कोणताही झोन निवडायचा आहे म्हणून निवडून राहिलो आणि भरून राहिलो आपण, टिक करून राहिलो आहे, तसं नका करू. आणि त्यांनी दिलेलं आहे काळजीपूर्वक की पोस्टिंगचा विचार करून राहिले तर पहिले जागेचाही विचार करा. ठीक आहे, मे बी होऊ शकते तुमचा कट ऑफ येईल, तुम्ही मेरिटमध्ये येईल, पण तुमच्या कॅटेगरीची ते जागाच नसेल तर तुम्हाला ते टाकूच नाही शकत तिथं, मग ते दुसऱ्या झोनमध्ये टाकतील. पण झोनही निवडताना एक गोष्ट आता सांगतो आहे, झोनही निवडताना जिथं भरपूर जागा असतील तशा हिशोबानंच निवडा. ओके. नंतर खूप सारे प्रश्न असा असतो की सर, म्हणजे पोरांचे डाऊट्स आहे हे की जर आता सर समजा मी अमरावतीचा आहे आणि मी तिकडे वाशी झोन समजा सपोज सिलेक्ट केलं प्रिफरन्स पहिला, सपोज जागा तिथं जास्त आहे आणि तिथे मी वाशी झोन सिलेक्ट केलं, तर मग मी वाशीला लागलो तर मग माझी ट्रान्सफर नंतर अमरावतीला होईल का, बरोबर. तर पहा, हा एक प्रश्न म्हणजे खूप सारा विद्यार्थ्यांचा कॉमन. आता मला काल मी मेसेज टाकला होता सगळ्या ग्रुपवर, ऑनलाईन आणि ऑफलाईन ग्रुपवर, विद्यार्थ्यांना विचारलं होतं की तुमचे डाऊट सांगा बा काय काय आहे. तर कारण की भरपूर सारे एवढे डाऊट्स आले की मी डाऊटमध्ये पडलो. ठीक आहे बरोबर, एवढे डाऊट आहे. आणि हे डाऊट जर नाही घेतले तर मग तो व्हिडिओ टाकल्यावर रिपोर्टर तेच विचारते, बरोबर, खाली ते ज्या व्हिडिओमध्ये दिलेलं असते तरी तेच प्रश्न खाली डबल विचारते. म्हणून म्हटलं की या व्हिडिओच्या व्यतिरिक्त डाऊट्स जनरली कमीत कमी असले पाहिजे, सगळे डाऊट्स तुमचे इथंच क्लिअर झाले पाहिजे. तर सर, मी आता समजा अमरावतीचा आहे आणि मी वाशी झोनला फॉर्म भरला, तुमच्या कृपेनं माझ्या मेहनतीनं लागलोही समजा, बरोबर, माझा तर आशीर्वादच आहे फक्त, बाकी काही नाही आहे, तुमची मेहनत आहे, तर तुम्ही लागलेही समजा. तर मी ट्रान्सफर होईल का अमरावतीला, तर होऊ शकते ट्रान्सफर. ओके, कारण पण इनिशियली नाही होणार. ओके, म्हणजे तुम्हाला जो पहिले तो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे 3 वर्षाचा, तो तुम्हाला पूर्ण करावाच लागेल, परमनंट तुम्हाला तिथं व्हावंच लागेल, आणि मग नंतर त्याच्यानंतर झोन होऊ शकते होऊ शकते शिफ्ट. त्यासाठी थोडंसं तुम्हाला जे काही प्रोसेस असतात त्या कराव्या लागतील. ठीक आहे. आता आपल्या काही मागच्या भरतीमधले विद्यार्थी आहे, 24-25 विद्यार्थी होते तेव्हाचे जे लागलेले आहे अमरावती परिमंडळमध्ये, तर त्याच्या चालू होत्या बदल्यांचं, त्या इन्फॉर्मेशनवर मी तुम्हाला सांगतो की होऊ शकते. ठीक आहे, पण पहिले जॉबची सिक्युरिटी पहा, मग नंतर झोन ट्रान्सफरचा आपण विचार करू शकतो. आणि जर तुम्ही ज्या झोनमध्ये येतात, आता इथे बसलेले विद्यार्थी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहे, तर वेगवेगळ्या परिमंडळातून आहे, तर तुमच्या झोनमध्ये जर तुम्हाला जागा जास्त येत असेल तर मग तुम्ही त्याच झोनमधून भरा ना, इकडे तिकडे कशाला जाता. असेल तर, नसेलच तर मग आजूबाजूचे झोन तुम्हाला जे सोयीस्कर आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म सिलेक्ट झोन करू शकता. तर ते ओपिनियन तुमचं आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी पहिले त्या ॲडमधला चार्ट, आपली कॅटेगरी आहे, ते सगळं अभ्यासून घे जा. तर नमुन्यातील ऑनलाईन अर्ज पद्धती मागविण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांचा विचार करून कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य, म्हणजे टेक्निशियन 4 जे आहे समजा, म्हणजे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्याबाबत निर्णय कंपनी प्रशासन घेईल. म्हणजे काही मुलांचा डाऊट हाही आहे चिल्लर की सर हे जागा फक्त कॉन्ट्रॅक्टच आहे की फक्त परमनंट करतील का. तर डेफिनेटली परमनंट करतील तुम्हाला. जसं डिस्कॉममध्ये 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट ठेवून परमनंट केलं जाते, तसं इथे पण तुम्हाला 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट ठेवून परमनंट केलं जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. नेक्स्ट इथं दिलेला आहे एक चार्ट. या चार्टमध्ये आपल्याला काही जागा दाखवलेल्या आहे. कशा आहेत, रिक्त पदांचा अनुशेष व अनुशेषाचा तपशील खालीप्रमाणे आहे. महिलांसाठी 30% आरक्षण आहे, माजी सैनिक 15%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंप. खूप सारे डाऊट आहे तुमचे आणि हे सगळे तुमच्याच याच्यातून आहेत, बरोबर, की भूकंपग्रस्त आहे मग मी, किंवा मग प्रकल्पग्रस्त आहे पण माझी जमीन महापारेषणमध्ये नाही गेली आहे, कोणत्या तलावामध्ये गेली असेल किंवा कुठं काही गेली असेल, तर मग मी चालतो का, तर तेही समोर सांगतो तुम्हाला चालतो की नाही चालत. तर ठीक आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि खेळाडू कोणकोणत्या टाईप्सचे चालतात ते पण तुम्हाला समजेलच पुढे. ठीक आहे. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जागा, म्हणजे हे आरक्षण सोडून हे याला म्हणतो आपण समांतर आरक्षण, यांच्या सोडून हे जागा आहेत. ठीक आहे, सगळा पोट्टे अभ्यास इथंच करतात, बरोबर. समांतर आरक्षण काय आहे, व्हर्टिकल आरक्षण काय आहे, हा अभ्यास आपण स्वतःही केला पाहिजे कधी ना कधी थोडंसं. ठीक आहे, व्हर्टिकल आरक्षण म्हणजे कॅटेगरीला लागलेलं, आणि त्या व्हर्टिकलमध्ये जे मी कालच सांगितलं तुम्हाला, व्हर्टिकल कॅटेगरीमध्ये जर समजा आपल्याला काही येत असेल 17%, समजा एस सी कॅटेगरीला 17% जर फॉर एक्झाम्पल रिझर्वेशन येत असेल तर त्याच्यात मग हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन लावलं जाते, हॉरिझॉन्टल. तर आता इथे पहा, अनुसूचित जाती जमाती, विभक्त जाती म्हणजे NT वगैरे जे राहते, अ ब क ड, त्यांना विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS, ओपन कॅटेगरी आणि एकूण रिक्त पदे असे हे दिलेले आहे. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी राखीव पदे,
तर दिव्यांग हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे आता, कारण की हा व्हिडिओ ऑनलाईनवाले पण पाहणार आहे आणि तुम्ही पण पाहणार आहे, त्याच्यामुळे मला सगळ्यांसाठीच सांगावं लागतं. नाही तर मग याच्यात होऊ शकते मे बी इथं कोणी दिव्यांग नसेल, पण मग त्याला सर आमच्या काय कामाचं आहे हे. तर व्हिडिओ एकच बनवत आहे मी. दिव्यांगासाठी राखीव पदे, सांकेतांक व प्रवर्ग. आता पहा 4% जागा ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी. 80 जागा आहे टोटल दिव्यांगासाठी. ह्या 80 जागा कोणासाठी? ते DHH. आता हे DHH काय, सॉरी 80 जागा टोटल आहे आणि 80 पैकी ज्या 50 जागा आहेत त्या DHH साठी आहे. आता हे DHH काय, याचं फुल फॉर्म त्यांनी खाली दिलेलं आहे. डीफ म्हणजे कर्णबधिरता, म्हणजे कानाने वगैरे ऐकू येत नसेल त्यांची कॅटेगरी येते आहे D वाली, आणि त्याच्यासाठी जागा किती आहे? 50. आता या 50चाही पुढे बायफर्गेशन्स केलेलं आहे. HH हार्ड ऑफ हिअरिंग, बरोबर, ऐकू येण्याकरिता दुर्बलता म्हणजे हार्ड ऑफ हिअरिंग, म्हणजे इथं कर्णबधिरता म्हणजे ऐकू कमी येणे किंवा ऐकताना त्रास वगैरे होणे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. C नंबरची कॅटेगरी B आणि हे C OL 1 लेग असं दिलेलं आहे त्यांनी. हे 1 लेग एका पायाने. त्याच्यानंतर LC लेप्रोसी, कड कुष्ठरोग मुक्त वगैरे असेल तर हे सगळे DW वगैरे आता तुम्ही आता हे विचारण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे जे असेल समजा सर्टिफिकेट, तुम्ही जर डिसेबल असाल बाय चान्स कशामध्ये, तर ती कॅटेगरी जर इथे मेन्शन केली असेल तर ऑब्वियसली तुम्ही त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता. ती कॅटेगरी जर इथं नसेल तर आपण ते फॉर्म भरू शकत नाही, कारण त्यांनी दिलेलं आहे. तर शारीरिक वाढ खुंटणे किंवा मग AAV ॲसिड अटॅक विक्टीम आहे, ASD आहे. त्याच्यानंतर मग हे खूप सारे आहे, LSD स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, मेंटल इलनेस मानसिक आजार, आणि एकापेक्षा जास्त प्रकाराने दिव्यांगत्व असं असते. तुम्हाला जरी नसेल मे बी इथं बसलेल्या कोणाला पण कोणाला असते. जर मेंटल इलनेस असेल तर टाईम एक्झामला जास्त भेटतो आपल्याला, आणि ते निवडण्यासाठी पण आपल्याला तिथं आता ऑप्शन्स आहे. तर इथे ते दिलेलं आहे कॅटेगरी. आता बस 7 जागा इथं आहेत, फक्त एक जागा इथं आहे, एकच जागा आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. याच्यासाठी MD वगैरे दिलेलं आहे. असो, बाकी मग अनाथ विद्यार्थ्यांसाठी तिथं 12 जागा दिलेल्या आहेत संस्थात्मक, जे इन्स्टिट्यूशनल राहतात अनाथ विद्यार्थी त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारे जागेचं बायफर्गेशन्स केलेलं आहे. टोटल जागा आहे 1903. तर 1903 हे फक्त जाहिरात क्रमांक 9 आहे. आपण एकूण एका गोष्टीवर डिस्कस करणार आहे ॲडमधल्या. त्याच्यानंतर मग पहिला पॉईंट म्हणतोय, उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या, सामाजिक व समांतर आरक्षण. सामाजिक म्हणजे ज्या ज्या कॅटेगरीला दिलेलं आहे ते आरक्षण. समांतर म्हणजे त्या समांतर आरक्षण म्हणजे 100 जागा जर असतील टोटल SC कॅटेगरीसाठी, समजा 100 जागा आल्या तर त्यात 30% महिला आरक्षण आहे, 5% जे काही समजा 15% माजी सैनिक आहे, 5% त्यांनी याच्यासाठी ठेवलेलं आहे प्रकल्पग्रस्त वगैरे, तर त्यांच्यासाठी त्या जागा राहतील. म्हणजे असं समजा तुम्ही की 100 जागापैकी 30 जागा गर्ल्सनेच घेतल्या फक्त SC कॅटेगरीमध्ये, 15 जागा त्या माजी सैनिकांनीच घेतल्या, अशा 5 जागा फक्त त्यातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी आहे जर टोटल 100 जागा असेल तर. तर उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या, सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या विभागीय कार्यालयाच्या बिंदू नियमावलीतील रिक्त पदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवलेला आहे. त्यामुळे हे तसं तर सांगतो नाही, हे समजून सांगण्याची तर काही आवश्यकता नाही आहे पुरी ॲड काही विद्यार्थ्यांना, बरोबर. काही विद्यार्थ्यांना समजून सांगायला, पण आपण वाचत नाही डिटेलमध्ये, कधी कधी कोणाचा अर्थ कळत नाही म्हणून सांगावं लागतं. तर एकूण रिक्त पदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. आल्या स्थिती म्हणजे ज्या झोनमधून ज्या जागा रिक्त आलेल्या आहेत त्याच्यानुसार तो चार्ट बनवलेला आहे. ओके, ओव्हरऑल नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जाहिरातीत दर्शवण्यात आलेल्या पदसंख्येत व आरक्षणाच्या स्थितीत सामाजिक समांतर आरक्षण निकड असल्यास बदल होऊ शकतो. बदल होऊ शकते म्हणते, अशा बदल करण्याचे अधिकार कंपनीस असून, बरं तो काही प्रॉब्लेम नाही. जे पॉईंट महत्त्वाचे नाही ते मी स्किप करून टाकणार. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या ही प्राप्त परिस्थितीमध्ये त्या विभागीय कार्यालयाच्या बिंदू नियमावली रिक्त पदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवलेली आहे. बिंदू नामावली म्हणजे तेच कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा किती सीट ठेवायला, याला म्हणतात बिंदू नामावली. आणि त्या बिंदू नामावलीवरून तो चार्ट तयार करण्यात आला आहे. खाली पण एक डिटेल्स चार्ट टाकलेले आहे जागेंचे. तर त्यामुळे उमेदवारांची निवड झाल्यास त्याला कोणत्या परिमंडळाअंतर्गत पदस्थापना देण्यात येईल, निवड झाली समजा तर त्याला कुठं पदस्थापना देण्यात येईल, पोस्टिंग कुठं देण्यात येईल, याबाबतच्या सूचना अनुक्रमांक 8 मध्ये म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेसाठी दिलेल्या आहेत. आपण 8 नंबरचा पॉईंट वाचू. त्यांनी वरतच हायलाईट केला का, कारण आपण वरचे पॉईंट खास करून वाचतो, मग खालचे पॉईंट कमी कमी वाचत जातो, ठीक आहे. तर म्हणून त्यांनी सांगितलं की 8 नंबरचा पॉईंट खास करून वाचा पोस्टिंगसाठी. तर तो तेच आहे की तुम्ही झोन निवडा त्यासाठी, पण तो पुढे येईलच तुम्हाला. त्याच्यानंतर आहे 4 नंबरचा पॉईंट, रिक्त पदांच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरातीसोबतचे प्रपत्र. अधिक रिक्त पदे तर खाली त्याने दिलेलं आहे, खाली पत्रक ते पुढे पुढे आहेच तुम्हाला. विभागनीय दर्शवलेल्या विस्तृत परिस्थितीचे अवलोकन करावे व त्यानंतरच अर्ज भरावा. म्हणजे हेच पॉईंट मागाशी मी जो तुम्हाला सांगितला, कोणतं झोन निवडायचं,
कोणत्या झोनला पहिली प्रायोरिटी द्यायची याचा अभ्यास तुम्ही त्याच्यामध्ये करजा. आता ते मी नाही तो मी अभ्यास नाही करून देणार, तुम्ही तुमच्या हिशोबानं कॅटेगरीनुसार करू शकता. लागलं तर मला इथे तुम्ही आहे तर मला विचारून घेऊ शकता, पण तो चार्ट तुम्हालाच पाहायचा आहे. कंत्राटी कालावधी, तर कंत्राटी कालावधी विद्युत सहाय्यक पारेषण या पदी निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात येईल, हेही चेक केला जाईल आणि त्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांचा कंत्राटी कालावधी चालू ठेवण्यात येईल. एवढी काही महत्त्वाची लाईन नाही आहे, हे एवढं काही फॉलो करत नाहीत ते, पण तरीही लक्षात ठेवजा की आपण लागल्यानंतरही आपल्याला अतिमास करायचा नाही आहे, उत्मास करायचा नाही आहे. बरं, जोपर्यंत 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. जे ऑपरेटर लागले आहेत ना आता, ठीक आहे, त्यांना माहीत आहे 3 वर्ष आता त्यांचे होऊन राहिले आहे. बरोबर, तर ते अजूनही सायलेंट आहेत. बरोबर, थोडंसं तर विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे तेच लाईन आहे की जिथं पदे खाली असेल आणि तुम्ही झोन निवडलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला पोस्टिंग देण्यात येईल. मानधन प्रथम वर्ष 15,000, द्वितीय वर्ष 16,000. एकत्रित मानधन आहे. हे याच्यात काही ॲड होईल असं नाही आहे, एकत्रित राऊंड फिगर, तर याच्यातून कटेल पण याच्यात वाढ नाही होणार. ठीक आहे. तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये 17,000. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर, मेडिक्लेम इत्यादी वजावट नियमानुसार करण्यात येईल. बरोबर, तर हेही लक्षात ठेवजा. म्हणजे एवढा तुमच्या हातात भेटणार नाही, मे बी याच्यातले 12-13 हजार रुपये तुमच्या हातात येतील. 3-3.5 हजार, 13,700 म्हणजे 2-2.5 याच्यातले कटणारच आहे तुम्हाला. आता आहे शैक्षणिक अर्हता. वायरमनवाले फॉर्म भरू शकतात का? तर वायरमनवाले याला फॉर्म भरू शकत नाही, कारण याच्यात कुठेही त्याची काही मेन्शन नाही केलेलं आहे. पहिला पॉईंट आहे शिकाऊ उमेदवारी कायदा 1961. आता काही विद्यार्थी, काही पालक असे असतात की मला प्रश्न विचारतात, सर आमच्या मुलाची अप्रेंटिसशिप नाही झाली, मुलीची अप्रेंटिसशिप नाही झाली, मग आम्ही फॉर्म भरू शकतो की नाही भरू शकत. ते ही लाईन वाचतात आणि झालं खतम, की इथं लिहिलं आहे शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT, हे आधी NCVT होतं, आता ते NCTVT करण्यात आलं आहे. तर NCVT आणि NCTVTमध्ये फरक नाही आहे. बरोबर. आणि DVET जे आहे ते डायरेक्टेड व्होकेशनल एज्युकेशन, तर ते आपल्या महाराष्ट्राचं बोर्ड आहे. ठीक आहे, हे दिल्लीचं बोर्ड आहे. आपल्याला आपलं जे ट्रेनिंग चालते ते DVT मार्फत चालते, पण आपल्याला जे सर्टिफिकेट भेटते ते NCVT मार्फत भेटते. हा त्याच्यातला फरक आहे. म्हणजे मला एखादं काल विचारला होता प्रश्न की DVET आणि NCVTमध्ये काय फरक आहे. तर आम्ही बोर्ड कोणतं टाकायचं? आपण बोर्ड हेच टाकायचं, कारण आपल्याला बोर्ड हेच आहे NCTVT. नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले 20 तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट पाहिजे. मग आता इथं कन्फ्यूज होतो आपण की अप्रेंटिसशिप पाहिजेच का? नाही, अप्रेंटिसशिप कंपल्सरी नाही आहे. खालचा पॉईंट आहे इथे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून 20 तंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले 20 तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक. म्हणजे तुमच्याकडे जे असते आपला ITI झाल्याच्या नंतर आपल्याला मार्कशीट भेटते, मार्कशीट नंतरही एक सर्टिफिकेट भेटते आपल्याला राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषदचं. बरं, ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि ते आता नसेल समजा कोणत्या विद्यार्थ्याकडे, तर ट्राय करा आपल्या ITIमध्ये जाऊन घेण्याचा. आणि ज्यांनी आता लेटेस्ट पास झाले आहे त्यांनी काळजी करू नका, फॉर्म भरून घ्या. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तोपर्यंत येऊन जाईल तुमचं, तोपर्यंत तुम्हाला ते त्यांना दाखवावं लागेल, ते सर्टिफिकेट त्यांना दाखवावं लागेल. ठीक आहे, हे लक्ष ठेवा. तर याला फक्त ITI चालतो, ITI पास चालतो. ठीक आहे. हे जे कोणासाठी आहे, मग हे शिकाऊ उमेदवारी हे असं असते मित्रांनो की तुम्हाला फक्त ITIच माहीत आहे. आता जसं हे आहे ऑर्डनन्स फॅक्टरी, तर ऑर्डनन्स फॅक्टरीचा स्वतःचा ITI आहे. ओके, हे तुम्हाला माहीत नसेल. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये जर आपण ITI केला तर 3 वर्षाचा ITI करावं लागतं. 2 वर्ष ITI चालते, 1 वर्ष अप्रेंटिसशिप चालते. तर ते डायरेक्ट तुम्हाला अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट देतात, ITIचं सर्टिफिकेट नाही देत. मग त्याच्याकडे कुठून येणार आहे इलेक्ट्रिशियनचं सर्टिफिकेट? त्याच्याकडे डायरेक्ट इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप हे 1961 अंतर्गत त्यांच्याकडे 3 वर्षानंतरचं ते सर्टिफिकेट. म्हणजे असे जर विद्यार्थी असेल की ज्याच्याकडे डायरेक्ट अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी, किंवा मग जे डायरेक्ट आहे आपले ज्यांच्याकडे हे 20 तंत्रीचं सर्टिफिकेट आहे, दोन्ही याला पात्र आहेत. क्लिअर झालं असेल. अप्रेंटिसशिप कंपल्सरी नाही, आपण बिना अप्रेंटिसशिपचाही फॉर्म भरू शकतो. फक्त 20 तंत्री ट्रेड आपला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिशियन पाहिजे. बाकी हे याच्यासाठी दिलं आहे CUEसाठी, हे मी वाचणार नाही. ज्यांचा CUE असेल ज्याच्यामध्ये 6 महिन्याचे कोर्सेस आहे, पाहून घ्यायचा. याच्यात बसत असं आपण तो फॉर्म भरू शकतो. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 10/12/2023 पर्यंत
पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे आता सपोज एखाद्याची अप्रेंटिसशिप 15 तारखेला संपून राहिली आहे, 15 डिसेंबरला, बरोबर, तर त्याच्या अप्रेंटिसशिपचा काही फायदा होणार नाही आहे. हे सगळे डाऊट्स आहेत तुमचे की 15 डिसेंबरला माझी अप्रेंटिस 5 दिवसाचा फरक पडून राहिला आहे फक्त, बरं, की एका दिवसाचा फरक पडून राहिलेला आहे. पॉसिबल नाही आहे. तुमची अप्रेंटिसशिप संपली पाहिजे आणि तुम्हाला सर्टिफिकेटही भेटलं पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. फक्त अप्रेंटिसशिप पूर्णच नाही, अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर एक सर्टिफिकेट येते तुम्हाला, जे डिपार्टमेंट देते ते म्हणजे रिझल्ट. कारण कसं झालं पहा, तुम्ही याला अप्रेंटिसशिपचे 2 सर्टिफिकेट भेटतात. एक ते डिपार्टमेंट देते की तुम्ही या कालावधीपासून या कालावधीपर्यंत अप्रेंटिसशिप केली, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहे म्हणून डिटेल सांगतो आहे. एक सर्टिफिकेट तुम्हाला लगेच देते डिपार्टमेंट, दुसऱ्या दिवशीच म्हटलं तरी चालते, बरोबर, की तुम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत इथे याच्यामध्ये सबस्टेशनला अप्रेंटिसशिप केली. पण एक सर्टिफिकेट तुम्हाला आणखी भेटते NCTVT कडून, बरोबर, जे तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर. आता एक्झाम तर बंद झाल्या आहे अप्रेंटिसशिपसाठी, आता डायरेक्ट प्रॅक्टिकलच एक्झाम असते आणि इंटरव्ह्यू घेतात ते सबस्टेशनचे सर. तर त्याच्यानंतर ते BTRAला माहिती पाठवतात आणि मग BTRAकडून तुमचं एक सर्टिफिकेट येतं. ॲक्च्युली तसं सर्टिफिकेट पाहिजे असते आपल्याकडे, बरोबर. आपल्याकडे डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट आहे, त्याला व्हॅल्यू नाही आहे. त्याच्यामुळे अजून सांगतो आहे, रिस्क घेऊ नका, कारण की तुमचं जर सिलेक्शन झालं तर वांदे येतील. आता सांगतो आहे क्लिअर. हे मी माझ्या सेफ साईडसाठी सांगतो आहे, म्हणजे तुमच्यासाठी सेफ साईड, बरं, की तुमच्याकडे ते NCVT सर्टिफिकेट नाही आहे, फक्त ते ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे. 2 वर्षाचं मी हो करून टाकलं आणि तुमचं सिलेक्शन झालं, कारण तुम्हाला 10% मार्क्स जास्त भेटणार आहे. आणि मग त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर सर्टिफिकेट मागितलं आणि पाहिलं तुमच्याकडे असलंही, पण तारीख पाहिली तर तारीख नंतरची आहे. फॉर्म भरण्याच्या वेळेस तुमच्याजवळ सर्टिफिकेट नव्हतं, तारीख तुमच्याकडे नंतरची आहे, सिलेक्शन कॅन्सल होऊ शकते. किंवा मग ते तुम्हाला पाहतील की हे मार्क कमी केल्यानंतर तुम्ही बसता का त्या कॅटेगरीमध्ये, होऊ शकते. एक तर ते डायरेक्टच काढून टाकतील, नाही तर मग चेक करतील की बसता का, बसत असेल तर घेतील, ते काही पुढचं सांगता येणार नाही. त्याच्यामुळे NCTVTचं सर्टिफिकेट असेल तरच येस करा, अदरवाईज राहू द्या, ठीक आहे. भविष्यात आपलं सिलेक्शन कॅन्सल नाही झालं पाहिजे. आता यांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे मार्कशीट आहे पण त्याच्यावर मार्क्स चुकलेले आहे आणि दुसरं मार्कशीट येईल माझ्याकडे, ठीक आहे, तर मग आम्ही काय करायचं आता. ठीक आहे, आता मार्क्स चुकलेले आहे, ते येईल तर ते नंतर येईल, बरोबर, पण तुम्ही त्याच्यात पास तर असेलच ना. आता जर सर्टिफिकेट मग त्याच्यावरच टाका, जे सध्या तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे मार्क्स असतील. समजा मार्क्स टाकायची गरजच नाही, फक्त तुम्हाला सर्टिफिकेट येस ऑर नो एवढंच करायचं आहे, तर ते करा. पण अजून सांगतो आहे, जनरली हे माझं पर्सनल ओपिनियन सांगतो आहे मित्रांनो मी, ठीक आहे, की सर्टिफिकेट जर तुमच्याकडे NCVTचं नंतर येत असेल 10 तारखेच्या नंतरचं, तर ते तसं करू नका. होऊ शकते मे बी चाललं तर चालू नाही जाईल, काही सांगता येत नाही, पण नाही चाललं तर तुमचं ते सिलेक्शन धोक्यात येऊ शकते. तर असेल म्हणजे आता NCT सर्टिफिकेट तरच अप्रेंटिसशिप येस करा. अप्रेंटिसशिप फक्त इलेक्ट्रिशियनची पाहिजे आणि तेही महापारेषणमधली पाहिजे, जे पुढे पुढे येतेच पॉईंटमध्ये. वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष पाहिजे. काही विद्यार्थ्यांना अजूनही 18 वर्ष पूर्ण व्हायचेच आहे, पण कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, ठीक आहे. आणि मॅक्झिमम आहे 38 वर्ष. अजून एक गोष्ट सांगतो, 38 वर्षातही एक फायदा एका वर्षाचा अजूनही आहे, बरं. हे तर 38 वर्ष ओपनवाल्यांसाठी आहे, बरोबर. ओपनचं कोणी कॅन्डिडेट असेल आणि त्याचं वय 29 वर्ष असेल, 38 होतं, 39 असेल, 38ची कॅपॅसिटी आहे आणि 39 असेल, पण त्यानं जर अप्रेंटिसशिप केली असेल 1 वर्ष महापारेषणमध्ये, तर त्याला 39 आहे, हे खाली दिलेलं आहे. तथाद्र हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजेच महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या 20 तंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकरिता त्यांच्या प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असतो, इतकी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. म्हणजे तेवढी अजून त्यांची वयोमर्यादा काय होऊन जाईल, वाढून जाईल, जर म्हणजे महापारेषणमध्ये 1 वर्षाची अप्रेंटिसशिप केली असेल तर. असं कोणी कॅन्डिडेट असेल तर ओपनमधून. बाकी मग कॅटेगरीमध्ये असेल तर 5 वर्ष तुम्हाला शिथिल आहेच, म्हणजे 38 + 5 43, किती झालं ते 43, बरोबर. 2-4 वर्ष जर केलं तर काही गरजच नाही ना. हा आपला जोकचा भाग आहे, गरज असते, प्रत्येकाला गरज असते, ठीक आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलश्रम राहील, सगळ्याच कॅटेगरी. माजी सैनिकांसाठी 3 वर्ष आहे, प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर 43 वर्ष इतकी राहील, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, हे सगळं. आता तुम्ही हे बाकीचं डिटेलमध्ये वाचू शकता. आरक्षण, तर आरक्षणाचं हे पॉईंट्स जे आहे हे खूप भारी पॉईंट्स असतात दिलेले इथे, याचं मी डिस्कस करणार नाही. उमेदवार महाराष्ट्र, हां, प्रश्न असतो आरक्षणाचा असा की एक प्रश्न कॉमन आहे इथं की सर मी आता OBC कॅटेगरीमधून येतो
आता मी फ्रॉम OBCमधून भरू की ओपनमधून भरू? ओपनसाठी जागा दाखवते जास्त, बरोबर 300 समथिंग काहीतरी, आणि OBCसाठी दाखवते कमी. तर मग मी फ्रॉम OBCमधून भरू की ओपनमधून भरू? किंवा मी SC कॅटेगरीमध्ये येतो तर SCमधून भरू की SCमधून? तर SCमधून भरजा. पहिली गोष्ट ANTमधून भरण्याचा प्रयत्न करू नका, भरला जाणारही नाही म्हणा, पण असो. तर आपण ज्या कॅटेगरीमधून आहे, आता आपण तुम्हाला सांगतो आहे हे म्हणजे आताचं, कारण की या रूलमध्ये ना बदल होत गेले, मागच्या 2-3 वर्षामध्ये बदल होत गेले. आधी बदल असा होता की तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरला तर तुमचं, खूप आधी असं होतं की तुम्ही OBCमधून फॉर्म भरला तर तुमचं ओपनमध्येही सिलेक्शन होत होतं, म्हणजे जास्त मार्क भेटले तर, आणि OBCमधून. मग नंतर तो चेंज करण्यात आला. मग तुम्ही OBCमधून फॉर्म भरला तर फक्त OBCमध्येच तुमचा विचार केला जाईल, ओपनमध्ये भरला तर ओपनमध्येच. पण आता तसं अजून परत चेंज केलं गेलं, ते केस झाल्या, कोर्टाने चेंज केलं, आणि आता असं आहे की तुम्ही जर OBCमधून फॉर्म भरत असाल, काळजीपूर्वक का मी काय म्हणतो आहे, तर जर तुम्ही फॉर्म OBCमधून भरत असाल तर तुमचा विचार OBCमधून पण केला जाईल आणि ओपनमधून पण केला जाईल. ओपनच्या एवढे मार्क्स, ओपनचा जो कट ऑफ असतो तेवढे जर मार्क्स तुम्हाला असेल तर तुमचं सिलेक्शन ओपनमध्ये होते. अगेन्स्ट, म्हणजे कॅटेगरी तेच राहते तुमची OBC, पण सिलेक्शन अगेन्स्ट ओपन असं लिहून येते समोर. म्हणजे तुम्हाला जास्त मार्क आहे, कारण तुमची एक OBC जागा दुसऱ्या OBCवाल्याला भेटते ज्याला कमी मार्क्स आहे, असं तो असं. आणि हे प्रत्येक कॅटेगरीसाठी आहे. तर म्हणून आपण ज्या ज्या कॅटेगरीमधून आहे त्या त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता. फक्त जागा पाहून घ्यायचा एकदा काळजीपूर्वक. आता तुम्ही अजून महत्त्वाची गोष्ट की आपल्याला OBCमधून जर फॉर्म भरत असेल तर नॉन क्रिमिनल आवश्यक असते का? तर ऑब्वियसली जर तुम्ही नॉन क्रिमिलरमध्ये मोडत असेल, एक दोन असते, नॉन क्रिमिलर आणि क्रिमिलर. तर नॉन क्रिमिलरमध्ये जर मोडत असाल, क्रिमिनल नाही बरं, क्रिमिलियर, ओके. तर नॉन क्रिमिलियरमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर ऑब्वियसली ते भरूनच फॉर्म भरा. अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा नॉन क्रिमिनलचा नंबर टाकावा लागतो, नॉन क्रिमिनलची तारीख टाकावी लागते, नॉन क्रिमिनल व्हॅलिड असलं पाहिजे. आता मला वाटते 3 वर्षाचं नॉन क्रिमिनल निघते. तर तुम्ही आज काढलं असेल, आता आधी काढलेलं असेल आणि त्याची एक्सपायरी 24 समजा 30 मार्च 2024पर्यंत असेल तर चालते, कारण ते संपल्याशिवाय तुम्ही दुसरं नाही काढू शकत. पण ते चालते. 30 मार्च 2024पर्यंत असेल, कोणाची 30 मार्च 25पर्यंत असेल, कोणाचं आता काढलं असेल तर कोणाची 26पर्यंत असेल. पण पुढच्या तारखेपर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे, पुढच्या वर्षीपर्यंत. आणि असेल तर ते तिथं नंबर वगैरे टाकावं लागतं. तर व्यवस्थित लक्षात ठेवा. नॉन क्रिमिनल लावाच लागते. SC कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रिमिनल लावण्याची आवश्यकता नसते. मला वाटते SC NTना लावायची आवश्यकता नाही आहे, फक्त OBCवाल्यांना लावायचं आहे. सामाजिक आरक्षणाच्या तसेच वयाच्या परीक्षा शुल्काच्या बाबतीत ते त्यांनी दिलेलं आहे पॉईंट्स. महिलेचं आरक्षण आहे, हे माजी सैनिकचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अतिउच्च गुण, दिव्यांग वगैरे, ठीक आहे. अनाथ, आता हे जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी त्यांनी टक्केवारी दिलेली आहे 4%. हे आरक्षणाबाबतीत पॉईंट्स आहेत सगळे. हे पॉईंट्स आपल्या एवढं काही जास्त कामाचे नाही आहे. अनाथसाठी ते ऑलरेडी दिलेलं आहे, 1% आरक्षण आहे बाकी, ठीक आहे. निवड पद्धतीवर आलो आपण आता. निवड पद्धती, ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बोलवण्यात येतील. जेवढे फॉर्म भरतील, एखाद्याचं ITI नाही झालं आणि त्याने फॉर्म भरला तर त्यालाही बोलवण्यात येतील, ठीक आहे. असं आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. कोणतीच तुम्ही पात्र आहे नाही आहे काही पडताळणी केल्या जात नाही आहे. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांच्या पात्रतेसंबंधी कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, हे आपल्याला माहीतच आहे. सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स, जे आपला ITI आहे आपला, तर ITI व सामान्य अभियोक्ता चाचणी म्हणजे तुमचं जनरल समजा स्टडी काय आहे, जनरल, ज्याला जनरल ॲप्टिट्यूड म्हणतो आपण, यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. पॅटर्न माहीतच आहे आपल्याला एक्झामचा कसा आहे. तर प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ट्रेड थेअरीवर 50 प्रश्न आहे 110 मार्क्ससाठी. आणि जे तर्कशक्ती आहे, रिझनिंग, त्याच्यासाठी 40 प्रश्न आहे 20 मार्कासाठी. म्हणजे इथं 0.5चा प्रश्न आहे आणि इथं 2.2चा प्रश्न आहे. एवढ्या बारीक गोष्टी आहे ह्या की तुम्हाला माहीत असायला पाहिजे आहे. आणि मी एकच गोष्ट 10 वेळेस रिपीट करणार नाही, हेही सांगतो आहे. हा व्हिडिओ मे बी तुम्ही नंतरही पाहाल. इथं हे कामाची गोष्ट आहे. आपल्या कामाची गोष्टी असं आहे की निगेटिव्ह मार्किंग, आणि निगेटिव्ह मार्किंग कशी लागते सर, पहिले हे पाहून घ्या. तर रिझनिंगचे 40 प्रश्न 20 मार्कासाठी म्हणजे फक्त 0.5चा प्रश्न आहे, एकही मार्काचा नाही आहे. 1 तर मार्काचा द्यायचा होता, निदान अर्ध्या मार्काचा दिलेला आहे, ठीक आहे. पण अर्ध्या मार्काचा जरी दिला असेल ना तर डायरेक्ट पझल राहते. एक पझल सॉल्व केली तुम्ही की 2.5 मार्क तुमचे पकले, 2.5 मार्क, कारण 5 प्रश्न असतात
ओके. 0.5 जर पकडला तर 2.5 होऊन राहिलेलं आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित. अंकगणिताचे 20 प्रश्न म्हणजे फक्त 10 मार्क आणि मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क्स असे तुम्हाला टोटल प्रश्न आहे 130 आणि जे टोटल गुण आहे ते आहे 150 आणि वेळ दिलेला आहे 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा वेळ दिलेला आहे. आता या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती दंड पेनल्टी असेल चुकीच्या प्रश्नासाठी. त्यानुसार त्या प्रश्नात विहित असलेल्या एकूण गुणाच्या 1/4. हे लाईन समजत नाही विद्यार्थ्यांना कसं आहे तर मी तुम्हाला सांगतो आहे या लाईनचा अर्थ. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणाच्या 1/4 म्हणजे 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणामधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे एवढे गुण जे आहे तुमचे ते वजा करण्यात येतील. याचा अर्थ कसा आहे ते पहा. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 म्हणजे याचा अर्थ आहे 0.25%. हा जो टेक्निकलचा क्वेश्चन आहे ठीक आहे टेक्निकल तर टेक्निकलचा क्वेश्चन आहे 2.2 मार्क्सचा आणि जो नॉन टेक्निकल आहे समजा नॉन टेक शॉर्टकट लिहिला आहे मी इथं तो आहे 0.5 मार्काचा. सगळेच 0.5चे आहे मराठी असो ॲप्टिट्यूड असो रिझनिंग असो आणि टेक्निकल आहे 2.2चा. तर जे निगेटिव्ह मार्किंग राहते ते सगळ्यासाठी सारखी 1/4 आहे पण याचा 1/4 जर टेक्निकलचा क्वेश्चन चुकला असेल तर याचा 1/4 मार्क कापला जाईल आणि जर रिझनिंगचा चुकला असेल किंवा ॲप्टिट्यूडचा चुकला असेल किंवा मराठीचा चुकला असेल तर याचा कापला जाईल. ठीक आहे. आता हे स्टडी मी अजून कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार की निगेटिव्ह मार्किंग कशी असते तर. पण आता थोडक्यात जर म्हटलं तर 2.2चा 1/4 करा बरं. या 2.2चा 1/4 किती होते तर 2.2ला 4ने भागा मला वाटतं 0.55 काहीतरी येईल. ठीक आहे. 0.55 ना हां 0.55 येते. एकदा सांगून देतो तुम्हाला म्हणजे क्रॉस चेक करतो आहे कॅल्क्युलेटरमध्ये. 2.2 भागेला किंवा 2.2 गुणिला 0.25 केलं तरी चालते म्हणजे 0.55. ठीक आहे. तुमचे जे मार्क्स आहे म्हणजे तुमचा एक प्रश्न जर चुकला टेक्निकलचा तर एवढे गुण कापण्यात येईल. एका प्रश्नाचा विचार करा तुम्ही 2 चुकले त्याचे डबल 10 प्रश्न चुकले तर याचे 10 मल्टिप्लाय करा 5.5 मार्क तुमचे काय होईल कापल्या जाईल. 10 प्रश्न जर चुकले तर 5.5 अशा पद्धतीनं. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. आणि जर नॉन टेक्निकलचा चुकला तर 0.5चा प्रश्न आहे हे कारण की हे मी नाही म्हणतोय पाहिजे दिलेलं आहे. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणाच्या म्हणजे एकूण गुण किती आहे समजा 0.5 तर याचा 1/4 तर 0.5चा 1/4 किती होऊन राहिला 0.5ला तुम्ही आणि 0.25ने मल्टिप्लाय करा समजा म्हणजे 0.125 तर हे खूप कमी आहे निगेटिव्ह मार्किंग. जर याला तसं मार्कही त्याला कमी आहेत म्हणा पण तसं 0.125. ओके. तर हे झालं थोडक्यात. निगेटिव्ह मार्किंग वेगवेगळी असते हे मला सांगायचं होतं फक्त. सगळे म्हणजे याच्यासाठी कसं असते 0.55 घेऊन बसतात विद्यार्थी. अरे 0.55 जे आहे ते टेक्निकलसाठी झालं निगेटिव्ह मार्किंग. एवढेच जर मार्क त्यांना द्या नॉन टेकसाठी कापले तर नॉन टेकला तेवढे मार्कही नाही ना. तो प्रश्न 0.5चा आहे बरोबर आणि त्यासाठी 0.55 कापले म्हणजे पॉझिटिव्ह मार्कापेक्षाही तो निगेटिव्ह मार्क काय कापून राहिला जास्त. मग तो याला सॉल्वच नाही करायला पुरत. ठीक आहे. असो अजून मी तुम्हाला सांगेल याच्यात काय जादू आहे तर याच्यात काय करायचं आहे काय नाही तर पुढे 7.5 नंबरचा उमेदवाराने उपरोक्त नमूद 20 तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान सामान्य अभियोक्ता अंतर्गत तर्कशक्ती संख्यात्मक अभियोक्ता मराठी भाषा या सर्व विषयाचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. हे सगळं आता महत्त्वाचं आहे कारण हे डबल नाही होणार. कारण कोणी होऊ शकते मराठीचा विषयच नाही करणार कोणी होऊ शकते बुद्धिमत्ता करणारच नाही होऊ शकते कोणी गणितच नाही करणार. मी टेक्निकलवरच पेपर काढतो तर असं नाही करायचं आपल्याला. सगळे प्रश्न सॉल्व करायचे आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात किंवा उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास हे लाईन महत्त्वाची आहे. हे सगळं त्यांनी लेटरमध्ये टाकून आधी जे लेटर आले ना त्याच्या आधी खूप सारे लेटर्स आले होते 5-6 त्याच्या एका लेटरमध्ये सांगितलेलं आहे की 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मराठी तुम्ही पुरा टेक्निकल घेतला आउट ऑफ रिझनिंग आउट ऑफ मराठी ॲप्टिट्यूड आउट ऑफ आणि मराठीमध्ये 0 खतम काम आहे टाटा बाय बाय बरोबर.
शून्य अथवा शून्यापेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह गुण घेतले. आता पहा मराठी सॉल्व करताना मराठीत लक्ष ठेवा, मराठीत तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स पण नाही भेटले पाहिजे. पॉझिटिव्ह भेटले तर ठीक आहे, एक तरी पॉझिटिव्ह मार्क्स आला पाहिजे. नाही तर मार्क भेटले पण निगेटिव्हमध्ये भेटले तर मग तेही कामाची गोष्ट नाही आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी तर अपात्र ठरण्यात येईल याची उमेदवारी नोंद घ्यावी. त्यामुळे अशा उमेदवारांची जरी लेखी परीक्षेतील गुणाच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असले तरी त्यांच्या निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही याचीही उमेदवारी नोंद घ्यावी. हे पॉईंट्स लक्षात ठेवा. सगळ्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मार्क्स पाहिजे, एक तरी पॉझिटिव्ह मार्क्स आपल्याला पाहिजे. एक मार्ग, उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणाच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवारांची विहित शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. आता हाही पॉईंट्स आहे की सर थोडंसं प्रॉब्लेम आहे, कोणाचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट असते पण तो डिसेबल नसते, बरं कोणी डिसेबल असते तर कोणाकडे सर्टिफिकेट नसते, असेही काही करांचे इश्यू आहे, कोणाचं बरोबर असते. लक्ष द्या, सर्टिफिकेट आहे तर तुम्ही डिसेबल असलेही पाहिजे, लक्ष द्या. आणि असेल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेटही असलं पाहिजे. तुम्ही आहे डिसेबल पण सर्टिफिकेट नाही, आपण यस करत आहे तर तसंही नका करू. चाचणी करणार पण एवढी कठीण नाही होते चाचणी एकदम, पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला होईल तुमच्या, पण ते प्रॉपर होऊ शकते. त्याच्यामुळे आपण जसं आहे तसंच भरायचं फॉर्म. त्याच्यानंतर मग आहे पुढे महापारेषण कंपनीत. आता ह्याला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला काही विद्यार्थी म्हणतात वितरण म्हणून राहिले आहे. बरोबर, हे वितरण नाही आहे. बरोबर, हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ आहे, जे आधी होतं म्हणजे 2005च्या आधी, ज्याला आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणत होतं ना तसं. तर त्यांनी त्या शब्द वापरलेला आहे. आता ते महापारेषण आहे. तुम्ही फोकस करा महापारेषणवर. महापारेषण कंपनीत हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत सगळे म्हणून सांगतो आहे. महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या 20 तंत्री, बरं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, महापारेषणच फक्त. महापारेषण कंपनीत 20 तंत्री या विषयात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणाच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेत गुणामध्ये मिळून येणाऱ्या गुणाच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. तर हे आहे असं मॅटर. ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या 10% अधिक गुण म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपरमध्ये जर 100 मार्क मिळवले असेल, फॉर एक्झाम्पल 100 मार्क, तर 100चे 10% म्हणजे किती होतात 10. बरोबर, हे तर करताच येते तुम्हाला. 10 मार्क्स म्हणजे तुम्हाला 100 + 10 म्हणजे तुमचे किती होतील 110 मार्क्स. तुमचे 10 मार्क्स वाढले. अप्रेंटशिप आहे म्हणून, आणि ती अप्रेंटशिप महापारेषण कंपनीतच पाहिजे आणि तेही पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे NCVTचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, हेही लक्षात असू द्या. तर त्याच्यानुसार तुमच्या आणि हे अजून सांगतो, हे 110 मार्कला अजून 100मध्ये कन्वर्ट केल्या जाते, 100%मध्ये, आणि मग त्याच्यानंतर कट ऑफ लावला जातो. तर ते कसं लावतात ते मी नंतर सांगणार. तर त्यासाठी उमेदवारांनी 20 तंत्री या विषयात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्याबाबतचे महापारेषण कंपनीने जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी 20 तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्याबाबतचे. आता इथं फक्त त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे, महापारेषण कंपनीने जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक, म्हणजे फक्त प्रमाणपत्र. पण फॉर्म भरताना NCTVT 1961 असं म्हटलेलं आहे, इथं फक्त प्रमाणपत्र म्हटलेलं आहे, म्हणून तुमच्याकडे NCTVT सर्टिफिकेट असलं पाहिजे. महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण, आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे. महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी म्हणजे काही सबस्टेशन वगैरे असतील, त्यांच्या काही प्रकल्प असतील, त्यांनी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण कंपनीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत कंपनीचे प्रशासकीय पत्रक वगैरेनुसार अन्वय प्रशिक्षणाची योजना सुरू केली होती. हे मॅटर काय माहीत आहे का? प्रकल्पग्रस्त कोणाला म्हणता येईल? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पुढे. प्रकल्पग्रस्त म्हणजे ज्यांची जमीन कोणत्याही याच्यात गेली असेल, ओके, धरणा वगैरे, ते चालतात याला, ठीक आहे, ते चालतात. म्हणजे इथं मला वाटतं कुठं दिलं असेल प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, भूकंपग्रस्त, हे प्रकल्पग्रस्त. महाराष्ट्र प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शासन निर्णय क्रमांक भूकंप वगैरे नियम 27/8/2009 प्रमाणे प्रकल्प बाधित व्यक्तींच्या नामनिर्देशासाठी 5% समांतर आरक्षण लागू राहील. प्रकल्पग्रस्त उमेदवारास सदर शासन निर्णयाप्रमाणे विहित केल्याप्रमाणे
प्राधिकाऱ्यांचे जारी केलेले अर्ज सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजे 10/12/2023 पर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. ते प्रकल्पग्रस्ताचं रोजी वैध असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुमच्याकडे याच्या आधीचं या तारखेपर्यंतच्या आधीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, या तारखेपर्यंत किंवा या तारखेच्या आधीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला दाखवता येईल. तर निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणारे अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पडताळणी करून घेतले जाईल. असो इथे जे आहे ना, जे तुम्हाला दिलेलं आहे प्रकल्पग्रस्त, तर प्रकल्पग्रस्त म्हणजे कोणतेही तुमचे कोणत्या धरणात जमीन गेली असेल, कुठं गेली असेल आणि तुम्ही जर प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला जे याचं किती टक्के आरक्षण आहे, 5%, या 5% आरक्षणाचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. पण ज्यांची जमीन खास करून महापारेषणमध्ये गेली आहे, नसेल गेली तरी चालते, आणि खास करून महापारेषणमध्ये गेली असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी एक वेगळं ट्रेनिंग ठेवलं होतं, हे त्यांनी म्हटलेलं आहे इथं. ओके. प्रशिक्षणाची योजना सुरू केली असून असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये वाढीव गुण देण्याची तरतूद केलेली आहे. बरोबर. म्हणजे जर कोणाची जमीन पारेषणच्या प्रकल्पामध्ये गेली असेल तर त्यांना जर ते कौशल्य विकासाचं सर्टिफिकेट मिळवलेलं असेल महापारेषणच्या अंतर्गत, तर मग त्याला अतिरिक्त गुण भेटतील. आणि ते गुण किती भेटतील पहा. अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना सदर योजनेमधील तरतुदीनुसार महापारेषण कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांमध्ये रूपांतर करून 100 गुणात करून अशा रूपांतरित गुणांमध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत 25 गुण आहेत भाऊ, कमी नाही आहे. म्हणून सांगतो आहे, एखाद्या होतकरू म्हणजे अभ्यासू विद्यार्थ्याचं मागं राहू शकते पण तो समोर जाऊ शकते. कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 25 वाढीव गुण देऊन त्याला फक्त पेपरला जाऊन बसावंच लागते. ठीक आहे. 25 गुण जास्त आहेत. टोले मारू एक ऑप्शन जरी CC मारून आला ना तो, बरोबर, तरी त्याचे 15-20 मार्क भेटतातच आरामात. ठीक आहे. प्रोबॅबिलिटीनुसार महापारेषण कंपनीमध्ये बाह्य स्रोत, हे सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहे. खाली महत्त्वाचं नाही आहे या ॲडमध्ये, एवढी ॲड लंबी आहे तर एवढं मी खरंच हे सांगेल. हे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहे. म्हणून आता हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. इथं महापारेषण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अहर्ता पूर्ण केलेल्या म्हणजे त्याचा इलेक्ट्रिशियन वगैरे टेट झाला पाहिजे. नाही तर मग वायरमनवाले महापारेषणमध्ये काम करत असेल, तसं तर कोणी करतच नाही म्हणा, पण तिथं आपली इलेक्ट्रिशियनची अहर्ता प्राप्त पाहिजे. तर बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत म्हणजे सध्या कार्यरत असेल किंवा मग त्यानं कार्य केलं असेल, काम केलेल्या तसेच विहित अहर्ता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार, हा पॉईंट तुमच्यामधूनच भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला हा विचारलेला आहे की माझ्याकडे अनुभव आहे तर कसं मार्क भेटतील. तर शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेषण कंपनीत एक पॉईंट मी तुम्हाला अजून बारकाईने सांगून देतो सर्टिफिकेटच्या बाबतीत, की याला कोणतं सर्टिफिकेट चालते आणि त्यांनी कोणतं सर्टिफिकेट म्हटलेलं आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेषण कंपनी बाह्य स्रोताद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विहितार्थ पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये प्रतिवर्ष 2 गुण, याप्रमाणे 5 वर्षाकरिता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी मिळवलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रूपांतर 100 गुणात करून निवड सूची गुणवत्तेनुसार समावेश करण्यात येईल. म्हणजे हे समजलं असेल तुम्हाला. तुमच्याकडे अनुभव जर 3 वर्ष, आता हां डाऊट सांगतो मी तुम्हाला. पोट्टे डाऊट काय विचारतात, सर माझ्याकडे 3.5 वर्षाचा अनुभव आहे. मग 3.5 वर्षाचा 3 वर्ष 4 महिने 2 दिवसाचा अनुभव आहे, तर मग मला मार्क किती भेटेल? आपल्या दिवसाचा हिशोब लावत बसतील का ते? वर्षाचं सांगितलं त्यांनी सरळ पूर्ण वर्ष झालेले. 3.5 वर्ष जरी असेल तुमच्याकडे तरी 3 वर्ष पूर्ण झाले ना, तर 3 दुनी 6 मार्क भेटेल तुम्हाला. 5 वर्ष पूर्ण झाले असेल, 5.5 का असे ना, 5 पूर्ण झाले असेल तुम्हाला 5 दुनी 10. 7 वर्षाचा अनुभव असेल तर 7 दुनी 14 होणार नाही. ओके. 5 जास्तीत जास्त किती आहे? फक्त 10 गुण, म्हणजे 5 वर्षाचेच गुण तुम्हाला देण्यात येतील. सर्टिफिकेटच्या बाबतीतचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे समोर, खाली असेल तो पॉईंट मी वाचला आहे ॲड वाचताना. दोन्ही बेनिफिट भेटतील. आता अप्रेंटिसशिप महापारेषणमध्ये आहे आणि अनुभव कॉन्ट्रॅक्टवरचा अनुभवही महापारेषणमध्ये आहे, तर दोन्हीही बेनिफिट तुम्हाला भेटतील. म्हणजे अप्रेंटिसशिपचे पण 10% वाढतील आणि हे 10 गुण पण ते जे 10% वाढतील ते हे ॲड
करण्याच्या अगोदर वाढतील. हे ॲड केल्यावर नाही वाढतील 10%. पेपरमध्ये तुम्ही 70 घेतले, 70चे 10%, 7 गुण ते, आणि 5 वर्षाचा अनुभव असेल तर 10 गुण हे, असे 17 गुण तुम्हाला भेटतील. लक्ष द्या, लक्ष द्या इकडे पहा. अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना आपण नंतर डिस्कस करू त्याच्यावर, जर काही डाऊट असेल तर. ठीक आहे, काय करायचं, याला गायब करायचं आहे का? ठीक आहे, नाही करू शकत तुम्ही आता. अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेस एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर 100 गुणात करून अंतिम यादी म्हणजे तुमचा जो कट ऑफ लागेल तो आउट ऑफ 100% लागेल. आउट ऑफ 150% नाही. 150 मार्काचा जरी पेपर असेल तरी कट ऑफ मात्र हा 100% मधूनच लागेल. कट ऑफबद्दल आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे, तयार करण्यात अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरिता. आता ही लाईन खूप महत्त्वाची आहे. हे सगळे पॉईंट तुम्ही कधी याच्यावर फोकसच करत नाही आणि चाललो आपण. आता अभ्यास तर करायचाच आपल्याला ऑब्वियसली, पण इथं याला धरूनच अभ्यास करायचा आहे. कारण हा काय म्हणते पाहून घ्या काळजीपूर्वक. ठीक आहे, हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत दिलेले, मोठे हायलाईट नाही केलेले इथं, पण आपण याला फोकस नाही करतो कधी कधी. तर इथं दिलेलं आहे, अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेस एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर 100 गुणात करून अंतिम यादी निवड सूची तयार करण्यात येईल. म्हणजे 150चं 100मध्ये कन्वर्ट करून निवड यादी तयार करण्यात येईल. अंतिम निवड यादी स्थान मिळवण्याकरिता, हे लाईन महत्त्वाची आहे इथून, अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 गुणांपैकी म्हणजे 100%पैकी 100 गुणांपैकी कमीत कमी 30% गुण, 30 गुण असणं आवश्यक आहे. 100 गुणांपैकी 30 गुण म्हणजे 100%पैकी 30% गुण असणं आवश्यक आहे. म्हणजे 100 गुणांपैकी कमीत कमी तुम्हाला 30 गुण मिळाले पाहिजे तर तुमचं सिलेक्शन होईल, अदरवाईज नाही. कारण की लास्ट टाईमच्या भरतीमध्ये काय झालं माहीत आहे का, असे खूप सारे विद्यार्थी त्यांना 8%, 4% असे कॅटेगरीवाले विद्यार्थी पण लागलेले आहे. ओके, 4%, 3% म्हणजे जे फक्त पेपरला जाऊन बसलेले आहे असेही. बरोबर, तर म्हणून इथं त्यांनी दिलेलं आहे. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 30, ओपनसाठी तर होत नाही असं. ओके, हे तर पॉईंट दिला नसतं तरी चाललं असतं म्हणा, पण कॅटेगरीवाल्यांसाठी होते. तर हे ओपनसाठी कमीत कमी 30 गुण, मागास प्रवर्गातील व समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या, म्हणजे तुम्ही मागास प्रवर्गातून येऊन राहिले आहे आणि समांतर आरक्षणाचे लाभ घेऊन राहिलेला आहे, तर लाभ घेणाऱ्या उमेदवार 100 गुणांपैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. हे कमीत कमी गुण आहे. ठीक आहे, तर आता हे कमीत कमी गुण आवश्यक आहे. एवढे गुण तुम्हाला भेटलेच पाहिजे तर कट ऑफचा विचार करण्यात येईल तुमचा, अदरवाईज नाही. उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी व त्याआधी मर्यादित राखण्यात येईल. एक हे पॉईंट आहे की कमीत कमी आपल्याला 20% मार्क असले पाहिजे. आता इथं पोरं कन्फ्यूज होतात की हे 20% कमीत कमी प्रत्येक विषयात आहे की ओव्हरऑल आहे. तर हे ओव्हरऑल आहे. ओव्हरऑल म्हणजे जो 150 मार्काचा पेपर आहे त्या 150ला जेव्हा आपण 100मध्ये कन्वर्ट करू आणि 100मध्ये कन्वर्ट केल्यानंतर कमीत कमी 20 मार्क तुमचे भरले पाहिजे. प्रत्येक विषयात तुम्हाला 20% नाही आहे. प्रत्येक विषयात एक जरी पॉझिटिव्ह भेटला तरी चालते, फक्त निगेटिव्ह नाही पाहिजे. 0 आणि निगेटिव्ह नाही पाहिजे. तो कोणता पॉईंट होता तो? हा वाला, हा पॉईंट 7.5. 0 नाही पाहिजे, निगेटिव्ह नाही पाहिजे. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर किती पाहिजे? कमीत कमी 20 कॅटेगरीसाठी आणि ओपनसाठी पाहिजे 30 गुण. ज्या उमेदवारांचे परीक्षेत मिळालेले गुण समान असतील, ओके, गुण समान असेल तर तुमच्या वयाचा विचार करण्यात येईल आणि हे सगळं चेक करण्यात येईल. तो पॉईंट नंतरचा आपल्या काही कामाचा नाही आहे हे सगळे पॉईंट. हा वाला पॉईंट 8 नंबरचा, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेसाठी जो आपण वर्त दिला होता त्यांनी हायलाईट करून, तो आला. उमेदवारास त्याला ज्या परिमंडळाअंतर्गत पदस्थापना हवी आहे त्या मंडळाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करावी. म्हणजे ज्या परिमंडळात आपल्याला निवड पाहिजे आहे, पदस्थापना पाहिजे आहे, त्याची आपण निवड करावी. सदर पर्याय निवडताना उमेदवारांनी जाहिरातीसोबत जोडलेल्या प्रपत्र 1 मध्ये दर्शविलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाचा अनुशेष व रिक्त पदांची संख्या विचारात घेऊनच परिमंडळाची निवड करावी. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं स्टार्टिंगला व्हिडिओच्या, की तुम्ही ज्या परिमंडळात फॉर्म भरता आहे त्या परिमंडळात तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहे नाही आहे आणि त्याच्यापेक्षा जागा अजून आजूबाजूच्या परिमंडळात आहे का, हा विचार करून आपण फॉर्म भरावा, आपण त्याची ही निवड करावी.
उमेदवाराची या भरती प्रक्रियेत ते सोपं आहे, काहीच नाही, जागा पाहायच्यात, फक्त तो टेबल आहेच दिलेला खाली त्याच्यानुसार. तर उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळात त्याच्या पदस्थापनेकरिता विचार करण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे त्याने जो ऑप्शन दिला त्यासाठी विचार करण्यात येईल. असे असले तरी, म्हणजे द्या करा म्हणते, पण असे असले त्याने खाली पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं असते हे. असे असले तरी उमेदवाराची पदस्थापना ही कंपनीच्या त्या वेळेच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचे अधिकार कंपनीच्या प्रशासनास राहील. तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळ पदस्थापना देणे शक्य नसल्यास, तिथं समजा शक्य देणं नाही आहे, तर अनुशेष व रिक्त पद ज्या परिमंडळ उपलब्ध आहे त्या परिमंडळात स्थापना देण्यात येईल. हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे तुम्ही त्या परिमंडळात जागा नसेल किंवा तिथं बसत नसेल तर मग तुम्हाला दुसऱ्या परिमंडळात पदस्थापना देण्यात येईल. त्यानंतर पदस्थापनेसंदर्भात उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाने दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवाराची रद्द करण्यात येईल, याची उमेदवाराने गांभीर्याने नोंद घ्यावी. आमचा उमेदवार एवढा सक्षम नाही आहे की तुमच्यावर दबाव आणून तुम्ही फक्त बरोबर हे दबाव आणण्याचे कार्य केल्यास आपले मार्क आहेत, आम्हाला सिलेक्शन द्या बस. ठीक आहे. उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक आहे. आम्ही कुठेही जातो, तुम्ही फक्त बोलवा, आम्ही कुठेही जातो. ठीक आहे. ट्रान्समिशन असेल तर कुठेही जातो आपण. ठीक आहे. परीक्षा केंद्र लक्ष द्या. ऑनलाईन परीक्षा निश्चित केलेल्या परीक्षा केंद्र खालीप्रमाणे आहे. जे सेंटर आपण पहिल्या प्रायोरिटीला, इथं सेंटर तुम्हाला टाकता येते. 3 सेंटर आपण परीक्षेसाठी निवडू शकतो. फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स. ओके. प्रेफरन्स निवडताना असं लवकर जर फॉर्म भरला तर तुम्हाला ते प्रेफरन्स भेटू शकते. जर तुम्ही फॉर्म उशिरा भरला तर मग तुम्हाला त्याच्या खालचं नाही तर मग दुसरं कोणतं भलतं भेटू शकते. तर हे एक काळजी लक्षात असू द्या लवकर भरलात तर. कारण जागा भरल्या ते अमरावतीची सीट कॅपॅसिटी असेल 2000 विद्यार्थ्यांची, 2000 विद्यार्थी झाले मग काय करणार, मग दुसऱ्या सेंटरला तुमचा विचार करण्यात येईल. म्हणून फॉर्म लवकर भरा. जर डॉक्युमेंट रेडी असेल तर लवकर भरा, आणि जर डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट काढल्यानंतरच फॉर्म भरा. डॉक्युमेंट लवकर काढून घ्या. 10 तारखेच्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स आले पाहिजे. अहमदनगर, अमरावती, छत्रपती हे सगळे ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही निवडा तुमच्या हिशोबानं. ठीक आहे. त्याच्यानंतर उमेदवारांनी प्राधान्य क्रमाने 3 परीक्षा केंद्राची हे सगळं झालं आहे, याचा काही विषय नाही आहे, याचा पॉईंट नाही आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवार 500, मागासवर्गीय सगळे जे आहे ते 250, आणि जे दिव्यांग माजी सैनिक असेल त्यांना फी हे जे आहे माफ आहे. बस. बाकी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणं. ओके. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धती लिंक दिलेली आहे. लिंकवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून मग तुम्हाला तो पहिला जो फॉर्मॅट आहे यस नोचा तो भरायचा आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तुम्हाला फोटो वगैरे लॉग इनच्या वेळेसच अपलोड करायचे आहे सेकंड स्टेपला. आणि फोर्थ स्टेपला तुम्हाला थंब इम्प्रेशन, थंब जे आहे डाव्या हाताच्या अंगठा तो मारायचा आहे, म्हणजे त्याचा जे आहे तो फोटो टाकायचा आहे. आणि हँड रिटन डिक्लेरेशन ते एक टाकायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन कोणतं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला पुढे. हा फॉर्म कसा भरायचा हा दुसरा पार्ट आहे. ठीक आहे. महिला उमेदवारांसाठी हे वाचून घेऊ आपण एवढं थोडंसं. महिला उमेदवारांनी हे कामाचं नाही आहे, ते नावात वगैरे बदल हे तुम्ही वाचा. हे तुमच्या लेवल, हे मला वाटलं ते आरक्षणाबाबतीत आहे का वुमन रिझर्वेशनच्या बाबतीत. वुमन रिझर्वेशनचं जर सांगितलं, मला विचारलं होतं मुलींनी की सर वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट पाहिजेच का. वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट पाहिजेच असं नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. तुम्ही काढू, कुठून निघते, तहसीलमधून निघते बरोबर. आता विचारणारे काही विचारते सर कागदपत्र कोणते लागते, किती दिवस लागते. काल मला एका जणानं विचारलं फोन करून बरोबर, एका जणीनं विचारलं. ठीक आहे. कागदपत्र कोणते लागते आणि किती दिवस लागतात. म्हटलं मी तहसीलमध्ये कार्यक्रम नाही करत बा, माझ्याकडे असतं ते एकाच दिवसात दिलं असतं. असो, तुम्ही तिथं इन्क्वायरी करा, तुम्हाला ते सांगतील कागदपत्र. लय मला ते लय काही लागते त्याला, बारीक सारीक उत्पन्नात दाखला वगैरे काहीतरी. ठीक आहे. पण तहसीलमधून निघते. आणि तुमची इच्छा, तुम्हाला जर भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता. ठीक आहे. वुमन रिझर्वेशनमधून भरला तर तुम्हाला 30% आरक्षण तिथं आहे, त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल. हां, तो पॉईंट आता तुम्ही इथे क्लिअर करतो आहे. हा पॉईंट स्किप केला होता मी. ज्या मुलींचे लग्न झाल्याच्या अगोदरचं नाव वेगळं असते, लग्नानंतरचं नाव वेगळं असते, तर अशासाठी इथं दिलेलं आहे त्यांनी. महिला उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांनी लग्नानंतर नावात बदल केला असल्यास ते नव्या नावाने अर्ज करू शकतात. परंतु
ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यांनी ऑनलाईन अर्जात पूर्वीचे नाव व सुधारित नाव नमूद करणे आवश्यक आहे. बरोबर, म्हणजे आधी नाव माझं हे होतं, आताचं नाव माझं हे आहे, हे अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. आणि नवीन नावानेच तुम्ही फॉर्म भरू शकता, हे मी नाही म्हणत, हेच म्हणून राहिलं आहे. पाहू ना आपण, वाचवा त्याला पुढे समोर. हां, ऑनलाईन, हो तो तुमचा पॉईंट समजला मला काय आहे, तर पहिले याला वाचू, म्हणजे मलाही माहीत नाही समोर काय म्हटलं याने. तर ऑनलाईन परीक्षेस उपस्थित राहताना अशा महिला उमेदवारांना कॉल लेटरमध्ये नमूद केलेले प्रथम नाव, वडिलांचे किंवा मग समजा पतीचे नाव टाकले असेल, आडनाव व छायाचित्र ओळखपत्रावर नमूद केलेले प्रथम नाव, वडिलांचे पतीचे नाव व आडनाव हे एक समान असणे आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही पहा, तुमचं लग्नानंतरचं नाव जे जे असेल त्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आणि आधार कार्ड घेऊन चालल्या तुम्ही, आधीच्या बाबाचं नाव आणि तुमचं ते तिकडचं गावाकडचं नाव असंही नाही पाहिजे. तुमचं आधार कार्ड किंवा जे काही तुमचं आय डी कार्ड आहे त्याच्यावर तुमचं ज्या नावाने तुम्ही आता फॉर्म भरला असेल तेच पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या महिला उमेदवारांनी कॉल लेटरमध्ये नमूद केलेले प्रथम नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव हे छायाचित्र ओळखपत्रावर नमूद केलेले प्रथम नाव, वडिलांचे पतीचे नाव, आडनावपेक्षा वेगळे असेल अशा महिला उमेदवारांना परीक्षेत बसता येणार नाही याची नोंद घ्यावी. ओके, उमेदवार एकदाच पूर्ण माहिती भरू शकत नसल्यास, म्हणजे तुम्ही पूर्ण माहिती एका वेळेस भरू शकता, अधूनमधून सेव्ह करून नंतर पण आजचा फॉर्म उद्याचा परवा भरू शकता. ठीक आहे, फक्त भर जा. आता याच्यात फक्त तुम्हाला काय म्हटलेलं आहे की कोणत्या नावाने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याच्यात नमूद करणे आवश्यक आहे. नावात बदल असल्यास, की माझं आधीचं नाव हे होतं, आताचं नाव हे आहे. आणि एक्झाम सेंटरला जाताना कॉल लेटरवर जे नाव असेल त्याच लेटरचं तुम्हाला ID लागेल. आता नावात बदल असल्यास तुम्हाला जे काय ॲपिट्यूड वगैरे म्हणतात तुम्ही, तर मला तरी वाटत नाही मॅरिड गर्ल्ससाठी कोणत्या ॲपिट्यूडची आवश्यकता आहे म्हणून. कारण की तुम्ही ऑलरेडी डॉक्युमेंट्स, आधार कार्डवर तुमचं नाव आताचं नाव आलं असते आणि मार्कशीट वगैरेवर तुमचं आधीचं नाव असते, तर ॲपिट्यूडची काही गरज नसते. ठीक आहे, मला याच्यासाठी म्हणजे आणि जर ॲपिट्यूड करायचं असलं तर आपण 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते डेटा लिहून घ्यायचं की माझं आधीचं नाव हे होतं, आताचं हे आहे, आणि त्याला मग ॲपिट्यूड केलं सेतूमधून की ते सोबत ठेवू शकता. पण ती नंतरची गोष्ट आहे, जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा. आणि ते वेळही देतात. ठीक आहे, असलं तर समजा. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून कोणाचं खूप सारं असते. आता हे सांगून देतो नावात बदल. म्हणजे जसं आता माझं नाव, वडिलांचं नाव आहे सुभाषराव, तर माझ्या सगळ्या मार्कशीटवर 10वी 12वीच्या मार्कशीट, ITI सगळ्याच्या मार्कशीटवर जे आहे सुभाषराव आहे, पण कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनलवर फक्त सुभाष आहे, राव नाही आहे. तर त्याचा मात्र प्रॉब्लेम येते. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी नाव सारखंच पाहिजे. कुठं राव लावलं असते, कुणाला कुमार लावलेलं असते, कुणाला काही लावलेलं असते, तर ते नाव तसंच्या तसंच पाहिजे सेम. नसलं तर मग त्यासाठी तुम्हाला ॲफिडेविट करून द्यावं लागते. हे एक आहे, ॲफिडेविट करून द्यावं लागते, किंवा मग एक राजपत्र भेटते जिल्हाधिकारी कार्यालयात करून, तर ते पण तुम्हाला करून द्यावं लागते. ते झालं नावाच्या बाबतीत. बाकी परीक्षा शुल्क दिलेलंच आहे. ओके, ऑनलाईन परीक्षा हजर राहण्याच्या संबंधित सूचना झाला, आपण ऑलमोस्ट आलेलो आहो. ओळखपत्र तपासणी वगैरे सर्वसाधारण अटी, जाहिरात नमूद अटी पहा, अटी व शर्ती ह्या एक महत्त्वाच्या असू शकतात. जाहिरात नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करतेवेळी उमेदवाराने विविध शैक्षणिक अर्हता, वय, महाराष्ट्र अधिवास बाबतीत पण प्रश्न विचारलेला आहे की सर अधिवास सर्टिफिकेट नवीन निघते का? बरोबर, एकच निघते. माझ्याकडे तर एकच आहे. बरोबर, मे बी काही सांगता नाही तुमच्याकडे नवीन निघत असेल तर एकच असते आणि एकच पाहिजे, नवीन काढण्याची आवश्यकता नाही. हां, नॉन क्रिमिनल वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट मात्र नवीनवालं पाहिजे, जे व्हॅलिड असलं पाहिजे. जर त्याचं व्हॅलिड डेट नसेल, फक्त काढल्याची तारीख असेल आणि काढल्यापासून जर 1 वर्ष झाला असेल तर ते नवीन काढून घेणे, हे लक्षात असू द्या. उत्पन्न प्रगत गटात मोडत नसणे, महिला खेळाडू. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे सर? डॉक्युमेंट्सबद्दल सांगा. आता तुम्ही जर खेळाडू असेल तर तुमच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्ही जर डिसेबल असेल तर तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे. OBC असेल तर OBCचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. नॉन क्रिमिनलमधून असेल तर नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. हे इथे दिलेलेच आहे सगळे डॉक्युमेंट. प्रकल्प असेल तर प्रकल्प असतं पाहिजे. माझी सैनिक नसेल तर तुम्ही काहीच नाही. तुम्हाला तुमच्याकडे मेन डॉक्युमेंट्स काय पाहिजे? 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे, कारण त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असते. ती डेट ऑफ बर्थ तुमची फायनल समजण्यात येईल. 10वीच्या मार्कशीटवरचं नाव तुमचं फायनल समजण्यात येईल. ओके, तुमच्याकडे ITIची मार्कशीट, ITIचं व्यवसाय शिक्षणाचं परिषदचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, जर नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल, अधिवास प्रमाणपत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, डोमेसाईल सर्टिफिकेट, कारण की हा जो फॉर्म आहे फक्त महाराष्ट्रातलेच विद्यार्थी भरू शकतात, त्याच्यामुळे तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि 10वीच्या मार्कशीटमध्ये तुम्हाला मराठी विषय असणं तो सुद्धा आवश्यक आहे. जर मराठी विषय नसेल तर मग तुमचं तसं स्पेशल सर्टिफिकेट पाहिजे मराठीचं, बा तुम्हाला मराठी लिहिता बोलता येते म्हणून. ओके, ते पुढे फॉर्ममध्ये दिलं आहे त्यांनी. हे सध्या फक्त ट्रेलर आहे. फॉर्म जेव्हा तुम्ही भराल ना तेव्हा यस नो करताना लय पाहावं लागते. याचा यसचा नो झाला ना तर ते मागतात मग तिथं द्याच. ओके,
नसलं नो केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर, पण येस केलं तुम्ही तर ते पाहिजे म्हणजे पाहिजेच मग. ठीक आहे. तर बाकीचं दिलेलं आहे वयामर्यादा वगैरे. महाप्रशासन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी भरती प्रक्रियेसाठी खोटी माहिती, खोटी कागदपत्रे. याच्यात एक पॉईंट आहे अनुभवाचा, अनुभव सर्टिफिकेटचा. ओळखपत्र, तपासणी, परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे. ओके, खाली समोर आहे. बरं, हे झालं आता ॲडबद्दल, 9बद्दल. आता मी याच्यातच ॲड 8बद्दल म्हणजे याच व्हिडिओमध्ये 8बद्दल सांगतो आहे. हा डाऊट आपला इथं. आता जे पोरांकडे अनुभव आहे ते हेच आहे. ते महाराष्ट्र राज्य जे झोन आहे 7 राज्य भार प्रेक्षक केंद्र येडू कार्यालय, त्यापैकी 7 परिमंडळ लाईन सेम आहे, कॉमन आहे. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी परिमंडळ, वेगवेगळी मंडळ कार्यालय आहे. त्या मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेतन गट 3 मधील, आता जो पाहिला होता तो वेतन गट 4 होता, आता वेतन गट 3 मधील आता हे जागा वेगळ्या आहेत, त्या जागा वेगळ्या, ह्या जागा वेगळ्या आहे. स्तरीय समाजश्रेष्ठीतील वरिष्ठ तंत्रज्ञ, मंडळ स्तरीय सेवा ज्येष्ठतील वरिष्ठ तंत्रज्ञ, पारेषण प्रणाली वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2. ठीक आहे, म्हणजे 3 पोस्ट आहे ह्याच्यामध्ये, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2 ची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता अर्हता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे. छोटीशी ॲड आहे, सगळ्या पॉईंट्स कॉमन आहे. आता मोस्ट ऑफ द पॉईंट्स कॉमन आहे, त्याच्यामुळे एवढा वेळ नाही लागत. जास्त करून फक्त क्वालिफिकेशन आणि अनुभव आपण याच्यावर, आणि अनुभवाचं सर्टिफिकेट याच्यावर डिस्कस करणार आहे. बाकी हे जागा दिलेल्या आहे. वरिष्ठ तंत्रज्ञासाठी किती जागा आहेत तर तंत्रज्ञ 1 साठी आणि तंत्रज्ञ 2 साठी. तंत्रज्ञ 2 ऑल महाराष्ट्र म्हणजे जागा, हो ही पण ओव्हरऑलच आहे. ओके, म्हणजे ही झोन वाईज नाही आहे. हे पण तुम्ही झोन, फक्त झोनचं प्रिफरन्स टाकू शकता. सेम हे वाला जे हे आहे ना, नाव हे पोस्टिंग आहेत फक्त, की ह्या पोस्ट आहे, पण या पोस्टसाठी मधील ची रिक्त पदे एकत्रित करून, बरोबर, हे पहा इथे दिलेलं आहे, ची रिक्त पदे एकत्रित करून. ठीक आहे, आवाज नाही पाहिजे आणि थोडंसं जागेवरच थांबून जा थोड्या वेळपर्यंत. झालं, हे एवढंच आहे फक्त. वरिष्ठ तंत्रज्ञाच्या जागा दिलेल्या आहे, जागाचा टेबल आपण शांततेत वाचू शकतो. त्याच्यानंतर तंत्रज्ञ 1 साठी आणि तंत्रज्ञ 2 साठी. तुमच्या कामाचं नसेल तरी बाजूच्या कामाचं आहे, आवाज अजिबात नाही पाहिजे. आणि आता माझ्या कामाचं नाही तर मी उठून जातो क्लासला डिस्टर्ब करतो असं नाही करा. हा जर माझा अर्धा घंटा अजून प्रवास चालला असता तर अजून बसले असते तुम्ही अर्धा घंटा, बरोबर. आता माझ्या कामाचं नाही, होऊ शकते काही तुमच्या बाजूच्या कामाचं असेल, ठीक आहे, तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल असाल तर ऐकून घ्या फक्त 2-4 मिनटं. ठीक आहे, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2. ठीक आहे, उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या, तोच पॉईंट आहे सारखा, की रिक्त पदांची संख्या, समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या मंडळ कार्यालयाच्या बिंदू नामावलीत रिक्त पदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवण्यात आलं आहे. म्हणजे जे काही झोन असतील त्या झोनमधून ज्या ज्या जागा खाली असतील, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 किंवा मग वरिष्ठ तंत्रज्ञ, त्याच्यानुसार तो चार्ट बनवलेला आहे. त्यामुळे ती एकूण रिक्त पदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे एकूण टक्केवारीचा विचार नाही केलेला आहे महाराष्ट्राचा, फक्त काय विचार केला त्या झोनचा नुसार विचार केलेला आहे. जाहिरातीत दर्शवण्यात आलेल्या पदसंख्येत व आरक्षणाच्या स्थितीत सामाजिक व समांतर आरक्षण निकड असल्यास बदल होऊ शकते. ओके, तो प्रॉब्लेम नाही आहे. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या ही प्राप्त परिस्थितीमध्ये त्या मंडळ कार्यालयाच्या बिंदू नामावलीत रिक्त पदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवण्यात आली आहे. म्हणजे जो चार्ट बनवलेला आहे हा वाला, हा पूर्ण चार्ट त्या झोनमधून आलेले एकूण जागा किती आहे, बिंदू नामावली म्हणजे भूकंपासाठी 1 जागा 2 जागा असा पुरा इथं टेबलमध्ये लिहिलेलं आहे. ते हे इथं म्हटलेलं आहे. ते इथं म्हटलेलं आहे पुढे, त्यामुळे उमेदवारांची निवड झाल्यास त्याला कोणत्या परिमंडळात अंतर्गत पदस्थापना देण्यात येईल याबाबतच्या सूचना अनुक्रमांक 7 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापना, म्हणजे जसं मागच्या याच्यात होतं आपलं तसंच इथं दिलेलं आहे. तो खाली येईलच पॉईंट, या शीर्षकाखाली देण्यात आल्या आहेत. त्या सूचना उमेदवाराने काळजीपूर्वक वाचाव्यात. रिक्त पदांच्या अधिक माहितीसाठी उमेदवाराने जाहिरातीसोबतचे प्रपत्र 1 म्हणजे जाहिरातीच्या खाली दिलेलं आहे प्रपत्र 1 ते वाचावे. ओके, पुढे येऊ आपण. वेतन श्रेणी इथं पहा भाऊ, बरोबर, जे विद्युत सहाय्यक पारेषण प्रणाली 15,000, 16,000, 17,000, बरं. त्याच्यानंतर हे पगार चालू होईल तुम्हाला, बरोबर. हे 30,810 प्लस भत्ते आहेत, हे सगळे 36,000. इथून एवढं पगार चालू होईल तुम्हाला 36,000मध्येही समजा. हां, तर हे सॉरी, हे वरिष्ठ तंत्रज्ञासाठी आहे. हे तुम्ही जेव्हा परमनंट व्हाल तेव्हाच हे आहे तंत्रज्ञ 2. ते इथे जे मिनिमम आहे
30,800, 29,935 आणि हे 29,035 याच्यात तुमचे भत्ते ॲड होतील. ओके, हे पगाराचं झालं, त्याचं काही मॅटर नाही आहे. आपण इथं शैक्षणिक अर्हतेवर येऊ. शैक्षणिक अर्हता व अनुभव दिनांक 10/12/2023 पर्यंत, म्हणजे तुमचा जो अनुभव आहे किंवा जे शैक्षणिक अर्हता आहे ते 10/12/2023 पर्यंत असली पाहिजे. आता जे क्वालिफिकेशन्स आहे ते सेम आहे. परत शॉर्टकटमध्ये सांगतो आहे, म्हणजे डिटेलमध्ये. एक तर तुमच्याकडे राष्ट्रीय शिकतवारी उमेदवारीचं अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक कोणते? 20 तंत्री. म्हणजे तुमच्याकडे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर ITIचं नसेल तर अप्रेंटिसशिपचं असलं पाहिजे, पण तेही इलेक्ट्रिशियनच्या. आणि नाहीतर मग तुम्हाला 20 तंत्रीचं अप्रेंटिसशिपचं आपलं 20 तंत्रीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे ITIचं. राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण परिषद NCTVTचं 20 तंत्री. म्हणजे सेम तसंच आहे, जसं विद्युत सहाय्यकला आहे तसंच इथंही आहे. फक्त तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा मग अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा मग हे COE, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड तुमचा पाहिजे. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता राहिला दुसरा अनुभव. ठीक आहे, अनुभव किती वर्षाचा पाहिजे हे खास करून काही पॉईंट्स आहे, याच्यावर हायलाईट करा. जे इथं बसलेले खूप सारे विद्यार्थी आहे की जे आउटसोर्सिंगमध्ये आता काम करत आहे. आणि आउटसोर्सिंगमध्ये कोणी वितरणमध्ये करून राहिलं, कोणी जनरेशनमध्ये आहे, तर कोणी ट्रान्समिशनमध्ये आहे. तर तुमचा डाऊट आहे की सर वितरणमध्ये मी आउटसोर्सिंगमध्ये आहे किंवा मी जनरेशनमध्ये आउटसोर्सिंगमध्ये आहे किंवा जनरेशनचा माझा अनुभव आहे, तर तो अनुभव इथं चालेल का? तर ते फोकसमध्ये लक्षात ठेवा. इथं पहा मी काय लिहिलेलं आहे नाही. वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली एकूण 6 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव. हे कोण म्हणते? हे ॲडवाले म्हणून राहिले. मी म्हणतो हे काहीच नाही याच्यातलं. हे दिलेलं आहे इथं विद्युत पारेषण क्षेत्र. त्यांना जर विद्युत पारेषणच्या व्यतिरिक्त चालला असता तर ते त्यांनी मेन्शन केलं असतं ना खाली कुठचा अनुभव पाहिजे म्हणून. तर इथं फक्त अनुभव कुठचा पाहिजे आहे? विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव पाहिजे. म्हणजे पारेषणमध्ये तुम्ही आउटसोर्सिंग म्हणून काम केलं असेल तर. तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणाली, म्हणजे तंत्रज्ञ 1 वरची पोस्ट, हे खालची पोस्ट, त्याच्यावरची पोस्ट, ही त्याच्यावरची पोस्ट अशी आहे. तर एकूण 4 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला, तेही विद्युत पारेषण क्षेत्रातील 4 वर्ष. इथं 6 वर्ष आहे, इथं 4 वर्ष आहे. जिथं 2 वर्ष, इथेही खूप सारे डाऊट आहे. तर 2 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव. आता असे काही विद्यार्थी आहे की ज्याच्याकडे 4 वर्षाचा अनुभव आहे किंवा कोणाकडे 6 वर्षाचा अनुभव आहे. मग 6 वर्षाचा अनुभव आहे तर सर मग मी हे तिन्ही फॉर्म भरू शकतो का? आणि तोही वाला भरू शकतो का विद्युत सहाय्यकचा? बरोबर, म्हणजे असाही डाऊट आहे. किंवा माझ्याकडे 2 वर्षाचा अनुभव आहे, माझ्याकडे 2 वर्षाचा आउटसोर्सिंगचा अनुभव आहे, तर मग मी याच्यातला हा तर ठीक आहे आणि एक तो तिकडचा, दोन्ही भरू शकतो का? तर हो, तुमच्याकडे जर कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असेल, 2 वर्षाचा, तुम्ही हाही फॉर्म भरू शकता आणि तोही फॉर्म भरू शकता. तुम्ही एकाच मोबाईल नंबर एकाच ID वरूनही भरू शकता, पण पॉसिबली करा, असं ट्राय करा की 2 मोबाईल नंबर आणि 2 ईमेल ID वेगवेगळे ठेवा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ते अजून चांगलं सेफ होऊन जाते बस. पण तुम्ही भरू शकता डेफिनेटली. ठीक आहे. आता माझ्याकडे 4 वर्षाचा अनुभव आहे, 4 वर्षाचा अनुभव आहे, तर मग मी 4 वर्षावालाही भरू शकतो का आणि 2 वर्षावालाही भरू शकतो का? तर त्याने दिलेलं आहे की तुम्ही शेवटचा जो फॉर्म भराल तोच तुमचा ग्राह्य धरण्यात येईल. तर याच्यामध्ये मात्र तुम्हाला एकच निवडावा लागेल. तुमच्याकडे 4 असेल तर 4 वर्षाचा निवडा, 2 वर्षाचा 2 वर्षाचा, 6 वर्षाचा असेल तर 6. तुमची चॉईस आहे. ते 6 वर्षाचा अनुभव आहे पण तुम्हाला भरायचा आहे 2 वर्षासाठी, तर तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जागा जर जास्त असेल 2 वर्षासाठी तर तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकता. 2 वर्षासाठी जागा जास्त आहे तर मे बी इथे ट्राय करू शकता तुम्ही. ठीक आहे. अनुभव हा उमेदवाराने संबंधित पदासाठी विविध केलेली शैक्षणिक अर्थ धारण केल्यानंतर प्राप्त केलेला असावा. म्हणजे ITIच्या अगोदरचा अनुभव कामाचा नाही आहे, ITI झाल्याच्या नंतरचा अनुभव पाहिजे आहे. विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणजे काय? आता विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव अतिउच्च दाब उपकेंद्र आणि किंवा अतिउच्च दाब वाहिनी यांच्या संचालन आणि सुव्यवस्थेचा अनुभव आणि किंवा अतिउच्च दाब वाहिनी किंवा अतिउच्च दाब उपकेंद्र यांच्या बांधकामाचा अनुभव किंवा विद्युत निर्मिती केंद्राशी संलग्न. आता इथं विद्युत निर्मिती केंद्राशी म्हटलं म्हणजे जनरेशनचं चालते का? बा नाही, जनरेशनला लागून जे ट्रान्समिशनचं सबस्टेशन असते तिथला चालते, जनरेशनचा नाही चालत. ट्रान्समिशन जे जनरेशनला लागून जे सबस्टेशन आहे ते हे विद्युत दाब उपकेंद्र संचालन व सुव्यवस्थेचा अनुभव. हे म्हणजे तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे, उभारणीचं काम केलेलं असलं पाहिजे, बांधकाम उभारणीचं सबस्टेशनला काम केलं असलं पाहिजे वगैरे, मेंटेनन्सचं काही असलं तर त्याच्या संबंधित तुमचा अनुभव. अतिउच्च दाब म्हणजे कोणती? तर 66 kVची लाईन किंवा त्यावरील विद्युत दाबाची म्हणजे 33 kVच्या लाईनवरचं चालत नाही. ज्या कंपनीचे भाग भांडवल, आता हे लाईन महत्त्वाचे आहेत, ओके, लक्ष द्या. 2-3 पॉईंट अनुभवाच्या बाबतीत. ज्या कंपनीचे भाग भांडवल ₹100 कोटीच्या वर आहे, म्हणजे 100 कोटीच्या वर तर त्यांचे टर्नओव्हर आहे,
च्या वर आहे आणि विद्युत पारेषण हा त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे, म्हणजे पारेषण करणे फक्त. कारण की कसं असते, आहेत ना महाराष्ट्रामध्ये आता वेगळ्या पण कंपन्या आहे. ओके, जर तुम्ही पाहिलं तर आता मला वाटते बिर्ला पण आहे आणि अजून एक आहे कोणते तरी टाटा, ठीक आहे. हां, तर अंबानी टाटा काही अशा 2-3 लाईन, अदानी, ठीक आहे. तर अदानी पण एक कंपनी आहे ज्यांचं जनरेशन पण आहे आणि पारेषण पण आहे. तर अशा कंपनीमधलाही काही अनुभव असेल पारेषणचा, त्यांच्या पारेषणमधला, तर तोही चालतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्युत पारेषण हा त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. केंद्र राज्य शासनाची पारेषण, राज्य शासनाची पारेषण कंपनी किंवा इतर कोणत्याही कंपनी ज्यास राज्य विद्युत नियामक आयोगाकडून खाजगी विद्युत पारेषण परवानाधारक म्हणून, जसं अदानी वगैरे कंपनी आहे ज्यांना पारेषणचं सर्टिफिकेट आहे, आणि अशा कंपनीमध्ये जर तुम्ही आउटसोर्सिंग म्हणून काम केलं असेल तर तिथला पण अनुभव चालतो. अशाच कंपनीचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल ज्यांच्याकडे विद्युत पारेषण, म्हणजे ज्या कंपन्या पारेषणसाठीच्या आहेत बनलेल्या. आता इथं हा वाला पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 8 नंबरचा खाजगी कंत्राटदार मालक. ओके, कारण की कोणी बोंबलते आणि म्हणते माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे अनुभव आहे, मग अनुभव सर्टिफिकेट दाखवते, तर त्यासाठी हे लाईन महत्त्वाचं आहे. खाजगी कंत्राटदार किंवा मालक इत्यादी यांनी जारी केलेल्या अनुभव प्रमाणपत्रावरील अनुभव हा विद्युत क्षेत्र तसेच विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. नाही म्हटलेलं आहे नाही म्हटलेलं नाही म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे जे आउटसोर्सिंगचं किंवा अनुभवाचं सर्टिफिकेट असेल ते स्टॅम्प त्याच्यावर ते सगळं कोणा कंत्राटदाराचं नाही पाहिजे, किंवा कोणाच्या एखाद्या व्यक्तीचं, एखादा इंजिनियर असेल, गव्हर्नमेंट इंजिनियर असेल आणि त्यानं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि त्याच्यावर त्याचा स्टॅम्प आहे, तर तसं चालणार नाही. हे मी माझ्या घरातून नाही सांगून राहिलो आहे, ठीक आहे. सांगणारे वेगवेगळे सांगतात, मग हे चालून जाईल, हे चालून जाईल. मी इथं जे वाचून आहे तेच सांगून राहिलो तुम्हाला. खाजगी कंत्राटदार मालक, खाजगी कंत्राटदार गव्हर्नमेंटवाले पण असतात, ठीक आहे. गव्हर्नमेंट जे म्हणजे ट्रान्समिशन कंपनीशी निगडीत आहेत ते वाले, तर ते तुम्हाला ते त्यांच्याकडून ओळखावं लागेल. ते आता ते मी सध्या सांगू शकणार नाही तुम्हाला खाजगी कोणत्या गव्हर्नमेंट कोणत्या आहेत. तर खाजगी कंत्राटदार मालक इत्यादी यांनी जारी केलेल्या अनुभव प्रमाणपत्रावरील अनुभव हा विद्युत क्षेत्र तसेच विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. केंद्र इथं काय म्हणताय पुढची लाईन, केंद्र आणि राज्य शासनाच्या जसं आपली कोणती कंपनी, नॅशनल ग्रीड सिस्टीम आहे, NCTL, काय NCT कोणतरी कंपनी, कोणती NCL आहे, हां काहीतरी नॅशनल ट्रान्समिशन सिस्टीम, हा पॉवर ग्रीड आहे समजा एक, अजून आहे NPCL, बरोबर आहे, हां NPCL, नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. तर ती जी आहे, अशा ज्या केंद्र शासनाच्या कंपन्या आहेत पारेषणच्या त्यानंतर राज्य शासनाच्या पारेषण म्हणजे जी आपली पारेषण कंपनी आहे ती वाली कंपनी व्यतिरिक्त इतर कंपनी संस्थाकडील सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र हे स्वयंस्पष्ट असावे. म्हणजे या सर्टिफिकेट व्यतिरिक्त जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते स्वयंस्पष्ट असावे. म्हणजे कालावधी, कोणत्या पोस्टसाठी होते, कुठं होते, म्हणजेच अनुभव प्रमाणपत्रात कामाचे क्षेत्र, कामाचा प्रकार, एकूण वेतन व्यवस्थित नमूद केलेले असावे, जेणेकरून त्याची पात्रता ठरवताना कोणतीही संदिग्धता राहणार नाही. तर मला असं म्हणायचं आहे, मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे की ज्यांच्याकडे हा अनुभव आहे आउटसोर्सिंगचा, तुम्हाला सर्टिफिकेट कुठलं भेटलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरकडचं भेटलेलं आहे की पारेषणकडूनचं भेटलेलं आहे? कोणाकडे आहे सर्टिफिकेट? दिलंच नाही आहे कोणाला, पारेषणवाल्याने दिलं नाही आहे. हां, अच्छा, परिपत्रक काढणार आहे आणि सर्टिफिकेट देणार आहे, बरं बरं. कितपर्यंत, म्हणजे काही दिवस असे काही सांगितलं का? कारण 10 तारीख तर शेवटची आहे न्यायची. अच्छा अच्छा. तर म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जे आउटसोर्सिंग म्हणून काम करून राहिले आहे महाट्रान्समिशनमध्ये, त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही दिलेलं आहे महापारेषणनं, तर ते सर्टिफिकेट देणार आहे. याच्या संदर्भात तुम्ही ज्या ज्या सबस्टेशनला असेल, ज्या कंत्राटदाराकडून असेल, तर त्यांच्याकडून त्या पारेषणकडून सर्टिफिकेट घेऊन घ्या आणि ते सर्टिफिकेट घेतल्यानंतरच तुम्ही इथं फॉर्म भरा. बाहेर हो, हेल्पलाईन नंबर दिलेला आहे खाली, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली ॲडमध्ये. मी सांगणारच होतो ते शेवटी सगळ्यात पॉईंट, की याच्यात काही तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त काही जर डाऊट असला तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून कन्फर्म करून फॉर्म भरू शकता.
बाहेरील उमेदवारांची महापारेषण कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त समकक्षता ही त्यांचे एकूण वेतन व कामाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने ठरवण्यात येतील. महापारेषण कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त, आता हे जे पॉईंट आहे हे कशासाठी दिलं आहे मला एवढा कळला नाही. हा बाहेरील उमेदवार समकक्षता. आता इथे महापारेषण म्हणजे मला वाटतं इथं हे जे पॉईंट दिलं होतं त्यांनी केंद्र राज्य शासन म्हणजे पारेषणच्या व्यतिरिक्त कुठचा अनुभव त्यासाठी दिलेला आहे तो पॉईंट बहुतेक. अनुसरून प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 10/12/2023 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता अनुभव वगैरे असणे आवश्यक आहे. चल येऊ आपण या पॉईंटवर, फक्त लक्ष द्या. आपल्याला काय पाहिजे आहे क्वालिफिकेशनमध्ये, ज्यांच्याकडे आउटसोर्सिंगचा अनुभव आहे ते ITI पाहिजे आहे इलेक्ट्रिशियनमधला शॉर्टकटमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव पाहिजे, एक तर 2 वर्ष 4 वर्ष नाही तर 6 वर्ष पूर्ण पाहिजे 10 तारखेच्या अगोदर. आणि अनुभव असल्याच्या नंतर तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट पाहिजे. आणि ते अनुभवाचं सर्टिफिकेट कोणाकडून भेटलेलं पाहिजे, महापारेषणकडून भेटलेलं पाहिजे. बस जे डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटकडून. ठीक आहे. वयोमर्यादा 38 वर्ष तेच आहे. बाकी सामाजिक आरक्षण वगैरे तसंच आहे सगळं, आर्थिकदृष्ट्या महिला आरक्षण, दिव्यांग वगैरे. पेपरचा पॅटर्न तोच आहे जो विद्युत सहाय्यकसाठी पेपरचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न आहे. निगेटिव्ह मार्किंग पण तीच आहे. ठीक आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेसाठी तोच पॉईंट आहे. उमेदवारास त्या परिमंडळानंतर पदस्थापना हवी आहे त्या परिमंडळाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करावी. जसं विद्युत सहाय्यकला आपण झोन सिलेक्ट करू शकतो तसं इथे पण तुम्ही झोन सिलेक्ट करू शकता. बाकी तेच दिलेलं आहे. परीक्षा केंद्र, परीक्षा शुल्क सेम आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती, महिला उमेदवारांच्या नावात बदल, फॉर्मची भरण्याची पद्धत, ऑनलाईन परीक्षा हजर राहण्याच्या संबंधित सूचना. तुम्हाला अजून एक सांगतो आहे, फॉर्मला परीक्षेला जाताना ID कार्ड ओरिजिनलवालं आणि त्याची झेरॉक्स हे पण पाहिजे. पेपरला जाताना आपण फक्त ID कार्ड घेऊन जातो आहे, त्याच्यासोबत एक झेरॉक्स घेऊन जाणे आवश्यक आहे असं दिलेलं आहे याच्यात. कधी कधी ते झेरॉक्स मागवतात पण घेत नाहीत हेही असते, पण झेरॉक्स घेऊन जाणे गरजेचं आहे. कालावधी, आता इथं ऑनलाईन परीक्षेचा कालावधी दोन्ही ठिकाणी सारखाच दिलेला आहे, फेब्रुवारी किंवा मार्च. तर ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, तोपर्यंत आपला खूप चांगला जास्त सराव होऊन जातो. बस. तर हे होत्या 2 ॲडच्या संदर्भात. आता जे आहे पुढचे स्टेप, मला काही विद्यार्थ्यांनी डाऊट्स विचारले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, मी डाऊट्स वाचतो आहे फक्त, त्याच्यात तुमचा जर डाऊट्स असेल तर ठीक आहे, तुमच्या कामाचा असेल. जर तुमचा डाऊट कामाचा नसेल तर तुम्ही मग नंतर जर याच्यात काही आला नाही तर तुम्ही विचारू शकता. आताच डाऊट विचारून घेता. फक्त प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र फक्त महापारेषणचेच पाहिजे का, तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र इतरही चालते. मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं होतं. फॉर्म भरताना कोणत्या झोनमधून भरायचा त्याबद्दल थोडं गायडन्स कराल सर, हे डाऊट्स आहे विद्यार्थ्यांचे. तर कोणत्या झोनमधून फॉर्म भरायचा त्याबद्दल, आता हा डाऊट तुमचाच आहे सर, मी कोणत्या झोनमधून फॉर्म भरू. तर मी आता सांगितलं आहे की जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खाली जागा दिलेल्या आहे, झोन आणि झोनच्या खाली जागा. 1 मिनिट दाखवून देतो तुम्हाला, 1 सेकंड. हे पा, 1 मिनिट लक्ष द्या इकडे. हे लाईन महत्त्वाची आहे एक इथं. हे पा, आता मी कोणत्या झोनमधून फॉर्म भरू हा डाऊट कॉमन आहे आपला. हा डाऊट तुमचा असताच, मला माहीत आहे, तुम्ही आलेच असते माझ्याजवळ आता. ठीक आहे, मी कोणत्या झोनमधून फॉर्म भरू. परिमंडळ व विभागनीय रिक्त पदांचा गोषवारा. ओके. परिमंडळ अमरावती दिलेलं आहे आणि परिमंडळ एकत्रित पदे मागास प्रवर्ग. आता हे खाली आहे त्या ॲडच्या, तुम्ही जर पाहिलं त्याला, हे फक्त आता अमरावती आहे. अमरावती परिमंडळ म्हणजे अमरावती झोनमधलं एकूण जागा खुल्यास पुऱ्या अमरावती परिमंडळामध्ये. अमरावती परिमंडळामध्ये विभाग आहेत 5. अमरावती यवतमाळ विभाग आहे. अमरावती समजा एक यवतमाळ, एक अकोला, एक बुलढाणा आणि एक आपला अमरावती आणि वाशिम असेल. एक अकोला पण आहे आणि एक वाशिम याच्यातच आहे ना, अमरावतीतच येते वाटते. तर बुलढाणा, अकोला आणि हे यवतमाळ. ओके हां, ठीक आहे. हा कंबाईन चार्ट आहे. ओके. तर आता हे जे आहे हे तर यवतमाळमध्ये किती जागा आहे वगैरे वगैरे याचं दिलेलं आहे. याच्याशी आपल्याला काही हे सध्या तरी महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला हा महत्त्वाचा आहे अमरावती परिमंडळ. तर अमरावती परिमंडळमध्ये जर पाहिला तर तुम्ही पाहता समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे
ओके, अनुसूचित जातीसाठी फक्त 2 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहे. इथं येऊ आपण इकडे, हे सगळ्यात आपल्या कामाची गोष्ट आहे इकडे. ओके, SC ST इतर मागासवर्ग 3, आर्थिकदृष्ट्या EWSसाठी फक्त 7 जागा आहे पुऱ्या अमरावती झोनमध्ये. ओके, खुल्यासाठी फक्त 20 जागा आहे आणि एकूण रिक्त पदे आहे 47. म्हणजे याची बेरीज केली तर हे होते 47. ओके, ओपनसाठी तर टोटल जागा आहे समजा 86. ही लाईन फोकस कर जा तुम्ही. ओके, इथं जर आता तुम्ही पहा इतर मागासवर्ग, ओके, OBC समजा 3 जागा, विशेष मला वाटते विशेष मागासवर्ग SC कॅटेगरी 3 जागा अशा पद्धतीनं. तर इथे जे आहे आपण पुढच्या याला येऊ, संभाजीनगर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर. ते इथे जे दिलेलं आहे आपल्याला समांतर आरक्षण आहे. तर आरक्षणाचं झालं, पण समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे ज्या कॅटेगरीमध्ये आपण मोडत असेल ते इथं जागा जास्त आहेत थोड्याशा. इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या खुला 56 अशा 176. म्हणजे इथे जागा जास्त आहे. खाली मग या टेबलचं आपल्याला एवढं काही काम नाही आहे. हे जे खालचे टेबल्स आहे याचं जे मेन टेबल आहे ते भरून तुम्ही फॉर्म भरू शकता जिथे. ठीक आहे, हे याचं एवढं काही हे नाही आहे. इकडे येऊ आपण पुढे. नागपूरमध्ये जागा कमी आहेत. नागपूरमध्ये कमी आहे, अमरावतीमध्ये कमी आहे. सगळ्यात जास्त छत्रपती संभाजीनगरला दिसलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग हे दाखवून देतो तुम्हाला एकदा. नागपूरमध्ये चंद्रपूर वगैरे येते. नाशिकमध्ये बऱ्यापैकी जागा आहेत. ओके, नाशिक झोन. ओके, मी सांगितलं तुम्हाला झोन नंतर चेंज होऊ शकते. बरं, चॉईस आहे आपली आता सध्या. ओके, जिथे कमी जागा आहे तिथेही भरू नका. ठीक आहे, म्हणजे असं करू नका एकदम. आणि तसं करणारही नाही म्हणा कोणी. आणि इथे दिलेलं आहे आता पुढे पुणे झोनमध्ये पण चांगल्या जागा आहे. 440, 226 समांतर आरक्षणाव्यतिरिक्त. हे बरं, हे असं नाही की या 27च. आता पहा या 27मध्येच आहे. बाकी जर कोणी असेल तर हे याच्यातही त्याला कॅटेगरीचं रिझर्वेशन भेटेल. फक्त महिलासाठी खूप जास्त फायदा आहे इकडे जर पाहिला तर. म्हणजे हां, आता मुलगा नाही जाऊ शकत नाही इकडे. हां, ठीक आहे. तर पुणे झोनला पण चांगल्या जागा आहे. सोलापूर, त्यानंतर वाशी झोनला जवळपास संभाजीनगर जे छत्रपती संभाजीनगर जे आहे त्याच्यात तेवढ्या जागा आहे. अमरावतीच्या पेक्षा जास्त जागा आहे, अमरावती झोनपेक्षा. म्हणजे पहा हे जे आहे ओव्हरऑल लिस्ट, या ओव्हरऑल लिस्टपैकी सगळ्यात जास्त जागा कुठं भेटल्या आपल्याला? पुणे झोनला. त्याच्यानंतर मग होतं 266 काहीतरी दिसलं ते आपल्याला नाशिक. आणि त्याच्यानंतर मग छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर 3 झोन आहे. आता कट ऑफ जो आहे तो ओव्हरऑलच लागणार आहे, बरोबर. फक्त एक लक्षात ठेवा, कट ऑफ तो ओव्हरऑलच आहे. तर आपल्या जागेनुसार भरा. आता पहा एखादा विद्यार्थी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला अनुभव एक सांगतो आहे. फक्त तुम्हाला एवढंच आहे, पोस्टिंग नाही भेटणार. जर तुमचा कट ऑफ तो ओव्हरऑलच लागणार आहे, फक्त पोस्टिंग नाही भेटणार. आता एखादा विद्यार्थी आहे समजा, सपोज आता इथं पाहू आपण, एखादं इथे दिलेलं आहे. आता हे अमरावती परिमंडळ आहे आणि या अमरावती परिमंडळामध्ये इतर मागासवर्ग 3 म्हणजे OBCच्या 3 जागा आहेत टोटल. ठीक आहे, त्या 3मध्ये आधी खाली यवतमाळ. आता पहा एखादा पोरगा असेल यवतमाळचा आणि तो OBCचा असेल, तर यवतमाळमध्ये एकही जागा नाही आहे OBCची. मग त्याला OBCमध्ये पोस्टिंग त्याला यवतमाळमध्ये पोस्टिंग भेटणारच नाही. त्याला पोस्टिंग कुठं भेटेल? दुसऱ्याच्या. तो यवतमाळ सिलेक्टही नाही करू शकत म्हणा, तो फक्त झोनच सिलेक्ट करू शकते जो अमरावती वगैरे आहे, पण त्या झोनमध्ये जे येतात त्याच्यात भेटू शकते. ठीक आहे, आता इथं 3च जागा आहे ना, तर मग कशाला भरायचं इथं? ठीक आहे, दुसऱ्या ठिकाणी आपण भरू शकतो. ठीक आहे, ज्याला फक्त अमरावतीत जॉब भेटला तरच मी करन, तर अशी काही सिच्युएशन असेल तर तो ते भरू शकते. तर झोन जे आहे ते तुम्ही आता पहा, एकंदरीत सांगितलं आहे. सगळ्यात जास्त जागा आहे कुठं? पुणे झोनला. त्याच्यानंतर आहे नाशिक. त्याच्यानंतर मग दोन्ही याला सारख्याच आहे, छत्रपती संभाजीनगर. आणि त्याच्यानंतर मग आपला आहे वाशी. तर ऑलमोस्ट म्हणजे 4 आहे. 3 ऑप्शन्स आहे आपल्याकडे, 3 ती तुम्ही खालीवर तर करू शकता. ठीक आहे, आता सगळे पुणे सिलेक्ट करतील. बरं, हो 3 आता आपल्याला झोन निवडण्याचं ऑप्शन दिलेलं आहे.
तर झोन निवडण्याचं ऑप्शन आहे, आपण 3 झोन निवडू शकतो, प्रिफरन्स 1, प्रिफरन्स 2, प्रिफरन्स 3. तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. असं थोडी एकच झोनमध्ये आपल्याला, ते आपल्या पोस्टिंगसाठी आहे, पोस्टिंगसाठी की आपल्याला पोस्टिंग कुठं पाहिजे आहे त्याच्यासाठी. तर त्याचा काही एवढा जास्त फरक नाही पडणार आहे, फक्त एवढंच आहे. म्हणजे मला एवढं म्हणायचं होतं फक्त की तुम्ही झोन समजा जनरली जर अमरावती निवडलं आणि अमरावतीमध्ये सपोज जसं आता जागा 3च आहे OBCच्या आणि 4 विद्यार्थी आहे, मग काय करणार? तर मग त्याचं सिलेक्शन आता 40 विद्यार्थी जे काही असेल, विद्यार्थी खूप सारे असतील, पण अमरावतीमध्ये निवडणारे जर 10 असतील, 3च जागा खाली आहेत ना, मग त्या तिघांना दिल्या जाईल, इतर 7 जणांना दुसऱ्या झोनमध्ये, ज्यांनी दुसरा जो निवडला असेल त्याच्यात, तिसरा जो निवडला असेल त्याच्यात, अशा हिशोबाने. एकपेक्षा जास्त झोनमध्ये फॉर्म भरू शकतो का? पहा, एकपेक्षा जास्त झोनमध्ये, झोन वाईज जागा आहेच नाही, ओव्हरऑल आहे, तर फक्त आपल्याला झोनचं काय करावं लागते, प्रिफरन्स निवडावा लागतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्सबद्दल सांगा, तर डॉक्युमेंट्स सांगितलंच आहे मी तुम्हाला काय काय लागते. तर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे का? कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला निघत नाही. जर सायन्समध्ये गेलो असेल आपण, पॉलिटेक्निक, डिप्लोमा, इंजिनिअरिंग झालं असेल तर कास्ट व्हॅलिडिटी निघते, किंवा मग एक तर निवडणुकीला उभे असलं तर निघते, ठीक आहे. तर ते त्याच्यासाठी चालते मला वाटतं बहुतेक ते. तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी काय आवश्यक नाही, पण कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल जे आहे ते आवश्यक आहे, ज्यांना लागू असेल ते. मेडिकल कशी होईल? मेडिकल जे आहे ते एवढं एकदम हार्ड नाही होत, जसं रेल्वेचं होते किंवा इतर डिपार्टमेंटचं होते एकदम हार्ड मेडिकल, तेवढं मेडिकल हार्ड होत नाही, पण होईल. टेक्निशियन 2ला महाट्रान्सको आउटसोर्सचा अनुभव एक्सपिरियन्स आलेल का? टेक्निशियन 2ला महाट्रान्सको आउटसोर्सचा एक्सपिरियन्स आलेल का? ऑब्वियसली चालेल. महाट्रान्सकोचे जे टेक्निशियन 2 पॉली पोस्ट आहे, तर त्याला ट्रान्सकोचा आउटसोर्सचा एक्सपिरियन्स चालेल. बाह्य अंतर्गत कंत्राटी, बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणजे आउटसोर्सद्वारे अनुभव चालेल, पण ते सर्टिफिकेट मात्र तुम्हाला कोणाकडून भेटलं पाहिजे? ट्रान्समिशन कंपनीकडून. बाकी मग सर डोमेशाईल सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते का? डोमेशाईल सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, हे पण मी सांगितलेलं आहे. सर फॉर्म किती ठिकाणी भरू शकतो आपण, किंवा एक ठिकाणी भरू शकतो का? फॉर्म एकाच ठिकाणी, म्हणजे एकच भरायचा आहे फॉर्म, फक्त झोन तुम्हाला निवडायचे आहे. हे डाऊट्स आहे तुमचे सगळे. आउटसोर्सिंगमधून फॉर्म भरताना ऑफिस नेम अँड ॲड्रेस विचारत आहे, तर तो ऑफिस नेम MSCDCLचा टाकायचा की कॉन्ट्रॅक्टरचा? जो ऑफिस ॲड्रेस आहे तो जिथं तुम्ही काम केलं तिथलाच टाकायचा आहे तुम्हाला ऑफिस ॲड्रेस. हे पुढे फॉर्म भरताना येईल, ठीक आहे. तर ऑफिस ॲड्रेस तुम्ही जिथं काम केलं तिथला टाका. प्रकल्पग्रस्तबद्दल माहिती आहे, तर प्रकल्पग्रस्त कोणतेही चालते, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठलंही असेल तर. डॉक्युमेंट्समध्ये एखाद्यामध्ये नावात स्पेलिंग मिस्टेक असेल तर पुन्हा डॉक्युमेंट्स बनवून घ्यायचं का? नावात बदल असेल तर, बनत असेल तर बनवून घ्यायचं, ठीक आहे, ते काळजी करायची, आणि मग बनवूनच फॉर्म भरायचा जर आधी बनत असेल तर. आणि जर आता बनतच नसेल तर मग ज्या नावाने आहे त्याच नावाने फॉर्म भरा. सर वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म भरला तर वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, आणि ते कुठून काढायचं? वुमन रिझर्वेशनमधून जर फॉर्म भरत असाल तर वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, ते पाहिजेच. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुमचं कॅन्सल होऊ शकते सिलेक्शन. तर सर्टिफिकेट आधी काढायचं आणि मग त्यातून फॉर्म भरायचा, तर ते कंपल्सरी आहे आणि ते तहसीलमधून निघते. क्रीडा प्रमाणपत्रावर खेळाडूमधून फॉर्म भरू शकतो का? क्रीडा प्रमाणपत्र असेल तर खेळाडूमधून फॉर्म भरू शकतो आपण, हे तर आहेच सिंपल. सर वितरणचा अनुभव चालेल का वरिष्ठ तंत्रज्ञासाठी? वरिष्ठ तंत्र पारेषण, वितरणचा अनुभव चालणार नाही, मगाशी आपण डिस्कस केलेला आहे, त्याच्यामध्ये अनुभव म्हटला होता पारेषणचा. डाऊट खतरनाक आहे. 2005च्या आधीची अप्रेंटिसशिप असेल तर 2005च्या आधी पारेषणमध्ये जर तुमची अप्रेंटिसशिप असेल तर चालेल ना, तसं लिहिलं असेल तुमच्या याच्यावर, आता ते काही असेल तर ठीक आहे, किंवा नसेल लिहिलं मे बी तर चालेल, मला तरी वाटते. पण मला वाटते असं, मला असं वाटते कंपल्सरी, मला माहीत आहे असं नाही. सर मला महाट्रान्सकोचा एक्सपिरियन्स, अरे ओ थांबा रे भाऊ, 2 मिनटं थांबा, आता हे निपटू द्या फक्त, झालं. सर मला महाट्रान्सकोचा एक्सपिरियन्स आहे, फेब्रुवारी 2024मध्ये 3 वर्ष कंप्लीट होणार आहे. फेब्रुवारी 2024मध्ये 3 वर्ष कंप्लीट होणार, तर मला किती मार्क भेटतील? फक्त 2च वर्षाचे मार्क भेटतील, ठीक आहे, जेवढे पूर्ण झाले असेल तेवढे. सर आउटसोर्सिंग एक्सपिरियन्सला पर इयर 2 मार्क्स आहे, तर त्यासाठी डिव्हिजनचं सर्टिफिकेट लागेल की कॉन्ट्रॅक्टरचं? डिव्हिजनचं सर्टिफिकेट, ठीक आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 व तंत्रज्ञ 2 या सर्व जागा इंटरनल आहेत, याबद्दल पण मार्गदर्शन करा. इंटरनल जागा नाही आहेत ह्या, ओके. याच्यात इंटरनलवाले पण फॉर्म भरू शकतात आणि जे आउटसोर्सिंगमधून फॉर्म भरून आले ते पण फॉर्म भरू शकतात. डायरेक्ट रिक्रुटमेंट भरती आहे हे, त्याच्यामुळे असं समजू नका की इंटरनल आहे म्हणून. जे 8 नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती.
सर माझी वितरणची अप्रेंटशिप आणि पॉलिटेक्निक एकाच सोबत चालू आहे, हाही डाऊट असते पोरांचा कोणाचा. अप्रेंटशिप चालू आहे किंवा मग अप्रेंटशिप चालू आहे तर डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम येईल का? अप्रेंटशिप टाकूनच नाही टाकूच नका ना तुम्ही, किंवा डिप्लोमा टाकू नका, तर मग प्रॉब्लेमचा काही प्रश्नच उरत नाही आहे. ठीक आहे, फक्त टाकू नका. सर अप्रेंटशिप चालू असेल तर त्याचे 10% मिळतील का? बरोबर, म्हणजे काही आहेच नाही आपल्याकडे, त्याचं भेटतील का? नाही. अप्रेंटशिप चालू असेल तर त्याचे 10% भेटणार नाही. येस करू नका, चुकू शकता तुम्ही. ठीक आहे. अप्रेंटशिप पूर्ण पाहिजे, सर्टिफिकेटही पाहिजे. महाट्रान्सकोचा कर्मचारीला सिनियर टेक्निशियन 1साठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे का? म्हणजे महाट्रान्सकोचा कर्मचारी आहे त्याला नॉन क्रिमिनल पाहिजे का? ऑब्वियसली पाहिजे. ठीक आहे, कारण की तो कर्मचारी असो किंवा नसो, तो कॅटेगरीमधून तो फॉर्म भरून राहिला ना, मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. सर महाजनकोचा अनुभव चालेल का? पारेषण व्यतिरिक्तच कोणाचाही चालणार नाही, फक्त पारेषण. सर मी पण आउटसोर्सिंग केली आहे, तर मी 10 महिनेच होतो, तर 10 महिन्याचा अनुभव टाकावं का? पॉसिबल नाही आहे, 10 महिन्याचा अनुभव नाही. सर डिव्हिजननुसार कट ऑफ लागेल की ऑल ओव्हर महाराष्ट्र? ऑल ओव्हर महाराष्ट्रच लागेल. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र चांगला आहे की डिव्हिजननुसार चांगला आहे? तर सांगितलंच मी तुम्हाला, ओव्हरऑल महाराष्ट्र चांगला आहे. बेस्ट ऑफ 5चे मार्क्स, हे पॉईंट महत्त्वाचा आहे. बेस्ट ऑफ 5चे मार्क्स पर्सेंटेज डायरेक्ट टाकायचे का? बेस्ट ऑफ 5चे मार्क्स टाकू नका, टोटल मार्क्स टाकायचे. टोटल मार्क्स आपण बेरीज करायची, मार्कशीटवर नसते तिथं. टोटल मार्क्स आणि टोटल आउट ऑफ मार्क्स आणि त्याच्यातले आपल्याला मिळालेले मार्क्स जे आहे ते टाकायचे. बेस्ट ऑफ 5चे टाकू नका. ठीक आहे. तसं तर आता इथं काही फरक नाही पडणार आहे, तुमचे याच्यातून हे लागणार नाही आहे, पण आपण कधीही टोटल मार्क्स टाकले पाहिजे. SC साठी अमरावती परिमंडळात जागा नाही तर फॉर्म कुठे टाकायचा? तर जिथे जागा आहे तिथे टाकायचा. ठीक आहे. नाही, पॉईंट आहे, पण त्यांनी पुढे पण विचारलेलं आहे, जिथे जागा जास्त आहे तिथे टाकायचा असतो, पण लेडीजसाठी जवळ टाकायचा असेल तर कुठे टाकायचा? जे झोन आपल्याला जवळ पडेल, जे आपल्याला ॲक्सेसेबल आहे, त्या झोनला आपण निवड करू शकतो. लागल्यानंतर एकाच परिमंडळातून दुसऱ्या परिमंडळात ट्रान्सफर होते का? तर सांगितलं मी तुम्हाला, होऊ शकते ट्रान्सफर. सर ट्रान्समिशनची मेरिट लिस्ट ओव्हरऑल एकच लागणार आहे की झोननुसार? हा तर कॉमन प्रश्न आहे. तर मेरिट लिस्ट एकच लागणार आहे. सर मी SC कॅटेगरीमध्ये आहे तर मला वुमन सर्टिफिकेट काढावे लागते का? तर काढावे लागते. ठीक आहे. महाट्रान्सकोमध्ये EHV आणि डिव्हिजन पॅनल मेजर स्टोअर पॅनवेल आउटसो 2 वर्ष असेल तर 2 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला. स्टोअर हेल्पर होती. अच्छा, आता एक 2 वर्ष, पण तिथे माझी पोस्ट स्टोअर हेल्पर होती, तर मी एक्सपिरियन्स टाकू शकतो का 2 वर्षाचा? महाट्रान्सकोमध्ये EHV, आता हे मी याच्याबद्दल सांगू शकत नाही, हे तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटला विचारावं लागेल की तुम्ही महाट्रान्सकोमध्ये हेल्पर म्हणून होते, स्टोअर हेल्पर म्हणून, तर तो अनुभव चालतो का? ॲक्च्युअली मला वाटते टेक्निशियनचाच अनुभव चालतो, तर ते एकदा डिपार्टमेंटकडूनच कन्फर्म करून घ्यावं लागेल. सर पेपरमध्ये पेपरमध्ये लँग्वेज चेंज करता येईल का? म्हणजे एखादा इंग्लिश क्वेश्चन नाही समजला तर मराठीमध्ये, मग अशी सांगितला, जर एखादा क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही समजला तर तुम्ही त्याला मराठीमध्ये करू शकता, मराठीचं तुम्ही त्याला इंग्लिश करू शकता. नाव बदलले असल्यास कोणते वैध प्रमाणपत्र जोडावे लागते? नाव बदलले असेल तर तुमचं जे आताचं सर्टिफिकेट आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि तुम्हाला ते जे राजपत्र असते किंवा ॲफिडेविट असते ते तुम्हाला करून द्यावं लागेल. वरिष्ठ तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक असे 2 फॉर्म भरू शकतो का? भरू शकतो. विद्युत सहाय्यकचा पण भरू शकतो आपण, आणि तिकडे वरिष्ठ तंत्रज्ञ किंवा टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पण भरू शकतो. ऑप्शन्स विचारलेले आहे. सर आता IBPS पेपर घेणार आहे तर मग ऑप्शन 5 असतील की 4 ऑप्शन्स असतील? बरोबर. तर पहा, आता ऑप्शन्सबद्दल त्यांनी काही दिलं नाही आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, ऑप्शन्स किती राहतील तर. बरोबर, ऑप्शन्स किती राहतील हे त्यांनी दिलं नाही आहे. तर मला तरी वाटते की ऑप्शन्स 4च राहतील, पण राहू शकतात 5, राहू शकतात. हे तसं 5 राहतीलच, कारण कसं पहा, जे BE वाले पोरं राहतात ना, इंजिनिअरिंगवाले, त्यांचा जो असिस्टंट इंजिनिअरचा पेपर तो हाय लेवलचा पेपर असतो, तर त्यांना 5 ऑप्शन असतातच. मग त्यांना 5 ऑप्शन असतील म्हणजे तुम्हालाही 5 असतील असं नाही आहे बरं. 4 ऑप्शन असू शकतात आपल्याला. ठीक आहे, पण आपण 5च्या हिशोबाने तयारी केली तर काही हरकत नाही. ते झालं ओव्हरऑल या ॲडच्या बाबतीत. आता काही डाऊट आहे का तुम्हाला? हां हो, OBCचं आता एखादा स्पोर्ट पर्सन आहे तर स्पोर्ट्सचं पण लावायचं आणि OBCमधून पण फॉर्म भरायचा. ठीक आहे, कॅटेगरीमधून. हां, त्याचं काही काम नाही आहे सध्या आपल्याला कॉलेजला.
व्हेरिफिकेशनच्या वेळेस टी सी मागतच नाहीत. आता आमच्या वेळेस तर नाही मागितलेले आहे, ठीक आहे. व्हेरिफिकेशनच्या वेळी टी सीची काय आवश्यकता नाही आहे. काय म्हटलं? इकडेच इथून इकडे ये नाही, इकडून ये. ओके, हे ते डिक्लेरेशन आहे, टेस्ट फॉर अ हँड रिटन डिक्लेरेशन. हे डिक्लेरेशनच्या बाबतीत सांगून देतो आहे, 2 मिनटं थांब. हे डिक्लेरेशन इथं तुम्हाला लिहायचं आहे, तुमचं नाव पूर्ण, आय एम जे काही असेल ते, ओके. नेम ऑफ द कॅन्डिडेट हे नाही लिहायचं आहे ब्रॅकेटमधला, हां. तुमचं नाव लिहायचं आहे फक्त आणि कॉमा करून, आणि हे तुमच्या अक्षरानं लिहायचं आहे, स्वतःच्या अक्षरानं. दुसऱ्याला लिहून मागू नका, कारण हे लिहा लावतील मे बी व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आणि हे लिहिताना आपण बोल्ड अक्षरं नका काढू, जे आपण लिहितो आहे, जसं आपण लिहितो आहे तसंच लिहायचं आहे. हे त्याच्या खाली डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड, आणि हे याचा फोटो काढून तुम्हाला स्कॅन करून तिथं अपलोड करायचं आहे. तर हे ते डिक्लेरेशन आहे, ओके. आणि आता नेक्स्ट राहिलं तर तुमच्या फॉर्मच्याबद्दल. तर तुम्हाला लिंक वगैरे कुठं अवेलेबल आहे ते माहीतच आहे.